नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज येतोय सर्वांना? कृपया कोणी ऑनलाईन असेल तर मला कळवा. आवाज येतोय?
कृपया आवाज येत असेल तर मला कळवा. स्क्रीन दिसत आहे सर्वांना? सर्वे कनेक्ट झाले जवळपास. आवाज जर येत असेल तर मला बोलायला सोयीचं होईल. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल परदेशी. खरं तर आजची ही जी मीटिंग आहे, ही मीटिंग घेण्याचं औचित्य एकच की आपण राज्यातील शिक्षकांचा प्रश्न सोडवत असताना विशेषतः महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटना. कनेक्शन फेल्ड कोणाचं झालेलं आहे? काही नवीन लोक ॲड झालेली आहेत, त्यांना ॲड करतो. 1 मिनिट. तर मित्रांनो, शिक्षकांच्या प्रश्नासाठी न्याय देणारी संघटना असावी, त्यासाठी राज्यामध्ये अनेक संघटना कार्यरत आहेत. परंतु जसं आपण जर विषय बघितला असेल की ज्या उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या आज या संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, संघटनेच्या कामाचं रूपांतर आज खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर विस्तृत झालेलं आहे. आणि संघटनेत येणाऱ्या प्रमाणापेक्षा अलीकडच्या काळामध्ये भरकटण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि त्यासाठीच खऱ्या अर्थाने अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2-4 वर्षामध्ये आपण संघटना स्तरावर खूप मोठ्या नियुक्त्यासुद्धा दिलेल्या आहेत. अगदी म्हणजे तालुका पातळीपासून जिल्हा पातळीवर, विभाग पातळीवर आणि राज्य पातळीवर. खरं तर मित्रांनो, आपण ज्या देशात राहतो त्या देशात लोकांद्वारे लोकांसाठी लोकांकडून चालवलेली शासन व्यवस्था आहे. इतर शिक्षकाला मी व्याख्या सांगायची गरज नाही आणि ते माझं कामही नाही, परंतु मुद्दामून आठवण करून देऊ इच्छितो. एवढं सर्व असताना लोकशाहीने आपण अब्राहम लिंकन यांनी मांडलेल्या लोकशाहीनुसार ज्या देशात आपण राहतो त्या देशात लोकशाही आणि लोकशाहीच्या देशामध्ये वावरत असताना आपल्या मागण्या, अर्ज, विनंत्या आणि वेळोवेळी संघटनेच्याद्वारे आंदोलने करून आपले प्रश्न आपल्याला शासन दरबारी मांडायचे असतात. आज मी मुख्यतः 2-3 विषयांना हात घालणार आहे. एक, संघटनेचा बऱ्यापैकी नाशिक विभागातला पूर्व इतिहास आमच्या नवीन जोडलेल्या बांधवांना की ज्यांना अलीकडे 2-4 वर्षापूर्वी पदं दिलेली आहेत त्यांना कदाचित माहीत नाही. त्यामुळे संघटनेचा इतिहास, त्यासोबतच महाराष्ट्रात सध्या परिस्थितीमध्ये जे आपण राज्यभर सहविचार सभा घेऊन राज्यातल्या शिक्षकांना एकत्र करून ज्या पद्धतीनं आंदोलन लढलं, खरं तर आपण युद्धात जिंकलो आणि तहात हरलो की काय असा प्रश्न सध्या तरी निर्माण झालेला आहे. या सर्व मुद्द्यांवर मी बोलण्यासाठी आज आवर्जून या ठिकाणी बोलणार आहे. थोडासा वेळ होईल मित्रांनो, परंतु सर्वच मुद्दे क्लिअर करणं गरजेचे आहे. तर मित्रांनो बघा की ज्या वेळेस संघटना स्थापन करायची म्हटली तर संघटनेच्या सध्याच्या काळातील बदलते स्वरूप आणि संघटनेत कार्यरत असणारे माझे सर्व मित्र बांधव, तर संघटना म्हणजे कुणासाठी तरी व्यसन किंवा ध्येय वेळ
व्यसन या शब्दाचा चुकीचा अर्थ कोणी काढायचा नाही, की ही लोक कोण, की ते एका विशिष्ट ध्येयाने त्या काळात प्रेरित झाली. त्यामध्ये आमचे रत्नाकर माळी सर असतील, CM बागणे सर असतील, तानाजी नाईक सर असेल, यांच्या माध्यमातून कुठंतरी राज्यातील उच्च माध्यमिक शाळांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून राज्यभरामध्ये संघटनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. याआधीही आपण उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या माध्यमातून 2004-05 पासून अनेक बांधव जे माझ्यापेक्षाही ज्येष्ठ आहेत त्यांनी राज्यामध्ये काम केलेले आहे. आणि एवढं सर्व होत असताना ज्यावेळेस 2009ला शासन निर्णय झाला, शासन निर्णयानंतर ज्या पद्धतीने माध्यमिकचा कायम शब्द निघाला, ज्युनियरचं त्या ठिकाणी कायम शब्द निघाला नाही, पुन्हा संघटनेत फुटं पडली आणि वेगळ्या पद्धतीनं सर्व एक महाराष्ट्र पिंजून ज्युनियर कॉलेजची उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयावर कार्यरत शिक्षकांसाठी हक्काची व्यासपीठ असणारी ही संघटना उभ्या केली गेलेली. यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यासोबत आमचे दिनेश पाटील सर, जे आता सध्या नाशिक विभाग अध्यक्ष म्हणून काम पाहतात, त्यावेळेला ते जिल्हा सचिव म्हणून होते आणि मी जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यावेळेला काम करत होतो. आणि माझे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्रीयुत BJ बोरसे भाऊसाहेब, मनोज पवार सर, ND पाटील, संदीप बाविस्कर, अशा असंख्य नावं आहेत की त्यांचं योगदान नाशिक विभागामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात आहेत. वेळेप्रसंगी कोल्हापुरातनं आदेश यायचा, सूचना व्हायच्यात आणि आंदोलन लागायचं. मित्रांनो, आवर्जून सांगतो, आज नावासाठी जी एक स्पर्धा पाहायला मिळते, माझं या ठिकाणी नाव नाही, त्याचं नाव घेण्यात आलं नाही, तर माहितीच तर मुद्दाम सांगतो. 2007-08 पासून ते 2014 पर्यंत महाराष्ट्राच्या लेटर पॅडवर प्राध्यापक तानाजी नाईक, त्यानंतर राज्य सचिव CM बागणे ही दोनच नावं होती. परंतु आम्हाला प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही नावाच्या भानगडीत कधीच पडलेलो नाही, हे आवर्जून सांगतो. परंतु अलीकडे जे नवी जाणती मंडळी आलेली आहेत त्यांची खूप अपेक्षा असते की बाबा कुठे जर काय झालं तर त्या पोस्टमध्ये आपलं नाव आलं पाहिजे. मित्रांनो, सर्वांची नावं घ्यायची म्हटली तर पोस्ट कमी होईल आणि त्या ठिकाणी नावंच जास्त होतील. त्यामुळे मुख्य काय नावं असतील ती घेतली जातात आणि नजरचुकीत एकाच दुसरा राज्य स्तरावर जर सुटला तरी आमची बॉन्डिंग खूप चांगली आहे. मग त्यामध्ये कुलकर्णी सर असतील, वाघ सर असतील, कांबळे सर असतील, प्रशांत कंवर असेल, काकड सर असतील, करतारसिंग ठाकूर असेल, की आमच्या स्तरावर जरी समजा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले असतील तर त्या आम्ही वेळोवेळी क्लिअर केलेल्या आहेत आणि त्या लावून पण ठेवलेल्या नाहीत. परंतु अलीकडे जे काय बालहट्ट पुरवण्यात येतोय आणि त्यातनं एक विसंवाद होत चाललेला आहे, त्याच्यावर खऱ्या अर्थाने मी बोलणार आहे. तर बघा मित्रांनो, कुणासाठी ही ध्येयवेड्या लोकांची संघटना म्हणून त्या लोकांनी सुरुवातीच्या काळात 2007-08 पासून या संघटनेसाठी झोकून दिलं. आज रोजी रिटायरमेंटला आलेत. अक्षरशः उद्याच्या 100% अनुदानाचा त्यांना किती लाभ मिळेल हे सांगता येणार नाही, ते बिचारे नसतील सुद्धा. परंतु आजही पॉझिटिव्हली कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्यासोबत खांद्याला खांदा काम करणारी अशी ध्येयवेडी लोक म्हणजे आदरणीय रत्नाकर माळी सर, मला वाटतं 2-4 वर्षात त्यांचं रिटायरमेंट आहे. अशा लोकांनी या संघटनेचं रोपटं लावलं. त्यानंतर वारसा हक्क संस्थापक सदस्य म्हणून आमच्यासारखे लोक त्यांच्यासोबत आहेत. मी खूप मोठा व्यक्ती स्वतःला याच्यात अजिबात समजत नाही. मी एक साधा पगाराचा लाभार्थी आणि परमेश्वराने कोणासाठी तरी आणि माझ्यासाठी काम करण्याची संधी या संघटनेच्या व्यासपीठाच्या माध्यमातून मला दिली, एवढंच मी माझं भाग्य समजतं. आणि काम केलं ना तर ऑटोमॅटिकली तुमच्या कामातनं तुमचं नाव होत असतं. त्यामुळे वेगळ्या नावाची अपेक्षा कधी आम्हीही केलेली नाही. असे असंख्य बांधत की त्यांनी कधी नावाची अपेक्षा सुद्धा केली नाही. कालांतराने संघटना म्हणजे जशी जशी वाढत गेली तशी कुणासाठी चालून आलेली संधी आली. चालून आलेली संधी मी मुद्दामून म्हणतोय. सुरुवातीला जी लोक आली ती ध्येयवेडी होती की त्यांचं एक टार्गेट ठरलेलं होतं की आपल्याला शासनाकडून कायम शब्द कळून शाळा या अनुदानावर आणायच्या आहेत, राज्यातला शिक्षक सुखी करायचा आहे, प्रत्येकाच्या खात्यावर पगार पडला पाहिजे. आणि या ध्येयवेड्यांच्या
सोबतीला आम्ही संस्थापक सदस्य होण्याची आम्हाला संधी लाभली, ते परमेश्वराने आमच्या नशिबी टाकले. संघर्ष खूप मोठा आहे. सांगायला बसलो तरी रोज जरी फेसबुक लाईव्ह केलं तरी कमी पडेल इतका मोठा संघर्ष हा आहे. तरी सुद्धा हे कार्य अविरतपणे आम्ही प्राध्यापक BJ बोरसे सर, मनोज पवार सर, आमचे ज्येष्ठ मित्र ND पाटील सर यांच्या नेतृत्वामध्ये हे काम सुरू केलं आणि आजतागत ते सुरू आहे. कुणासाठी? अपघाताने आलेली संधी. काही पदं अलीकडच्या काळात आम्ही अशी दिलेली की अपघाताने त्या लोकांना या ठिकाणी आपण पदं दिली आहेत असं म्हणण्याची वेळ आली आहे. एकतर एक व्हिजिटिंग कार्ड, त्यांना पद दिल्यापासून एक संघटनेचं स्वतःचं खिशात व्हिजिटिंग कार्ड केलेलं आहे. कोणाचा वाढदिवस असेल, शुभेच्छा असेल तेवढ्या पुरतं ते संघटनेत पदाधिकारी म्हणून दिसतात आणि ग्राउंड लेवलला त्यांचं कुठलंही काम आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि काही लोकांनी व्यवसायाला पूरक म्हणून संघटनेत प्रवेश केलेला आहे. खरं तर संघटना चालवत असताना संघटनेमध्ये ह्या वेगवेगळ्या पैलूशी जोडलेली लोक संघटनेशी जोडल्या गेल्यामुळे संघटनेच्या अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने संघटन व शिस्तबद्धता राहायला हवी होती ती मात्र आता दिवसेंदिवस कुठेतरी आपल्याला विखरत चाललेली आहे. अलीकडच्या काळात ज्या 2-4 वर्षापूर्वी जी लोक आमच्याशी जोडल्या गेलेली आहेत त्याच्यामध्ये तर अनेक बांधव राजकारणाच्या दरवाजाचे प्रवेशद्वार म्हणून संघटनेकडे बघतात. सुरुवातीला येत असताना शिक्षकांच्या प्रश्नासाठी आलेत. 2-4 वेळा चांगल्या प्रकारचंही सहकार्य वर्षभरात त्यांचं दिसलं, परंतु जसजसं नाव रूपाला संघटनेच्या माध्यमातून यायला लागलं तसतसं काही लोकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जन्माला आल्यात आणि एक राजकारणाच्या क्षितिजाकडे जायचं असेल तर त्याचं प्रवेशद्वार म्हणून संघटनेकडे पाहण्यात आलं. सध्याचा फेसबुक लाईव्ह जो होतोय तो फक्त मी उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, शिक्षितर कर्मचारी संघटना व त्या अंडरमध्ये आमचे सर्व बांधव जे काम करतात व पगाराचा लाभ घेतात त्या संदर्भात बोलतोय. त्यामुळे उगाच कोणी दुसऱ्या-तिसऱ्या भावी उमेदवाराने मनाला लावून घेण्याचं कारण नाही. संघटनेमध्ये वेगवेगळ्या पैलूंशी ही लोक जोडलेली असल्याने यांचं नातं संघटनेशी जोडल्या गेलं. राज्यभरामध्ये संघटनेचं काम सुरू झालं. आता नेमकं संघटनेत येताना 100 लोक येतात, पदाच्या जबाबदाऱ्या 20 लोक घेतात आणि प्रचंड आवडीने काम करतात. ती फक्त मोजकी 5 लोक काम करतात. ॲक्च्युली आता संघटना म्हटली आणि नेतृत्व म्हटलं म्हणजे लीडरशिप त्या ठिकाणी येते. लीडरशिप आपण त्या ठिकाणी केली पाहिजे आणि लीडरशिपचाच जर आपल्याला अर्थ कळत नसेल तर पद देऊन तुम्हाला काहीही अर्थ नाही. फेसबुक लाईव्ह चालू आहे प्लीज. तर लीडरशिप या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, अलीकडे नेता कसा असावा, आपल्या लोकांविषयी प्रेम त्या ठिकाणी कसं असलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला पुढाकार काय असावा. आवाज येतोय मित्रांनो? कृपया आवाज येतोय का मला सांगा बरं. थोडं नेटवर्क एरर सारखा विषय होतोय. बांधवांना स्क्रीन दिसते आहे का? कृपया कमेंट करून कोणीतरी लिहून सांगा मला की माझा आवाज व स्क्रीन तुम्हाला दिसत आहे का. आपण आहात ना ऑनलाईन? मला तर जवळपास ओके ओके हा येतोय आवाज. ओके, रवीची कॉमेंट्स आली. आमचा नवा लीडर, नवी म्हणजे रवीची आपण जर या ठिकाणी श्रेणी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना जागा रिक्त झाल्यामुळे चालून आलेली संधी आणि एक चांगला एक धडाडीचा लीडर मला जळगाव जिल्ह्यामध्ये लाभला. तर मित्रांनो, आज एक प्रकारचं मी तुम्हाला खरं तर हे ट्रेनिंग आधीच दिलं पाहिजे होतं. ज्या दिवशी तुम्हाला आम्ही पदं दिलीत, सर्व लोकांच्या कामासाठी एक चांगली संधी परमेश्वराने आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली, तर हे खरं तर हे ट्रेनिंग आधीच झालं पाहिजे होतं की एक लीडरशिपचा नेमका अर्थ तरी काय आणि लीडराच्या जबाबदाऱ्या काय याच्यावर खरं तर बोलणं झालं पाहिजे होतं. आता या लीडरची जर आपण जर थोडंसं शब्दशः फोड केली, LEADER लीडर, L फॉर लव, प्रेम.
मित्रांनो, नेता कसा असावा तर त्याला आपल्या लोकांविषयी प्रेम असावं, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो त्या ठिकाणी पूर्ण वेळ देणारा कार्यकर्ता संघटनेसाठी अपेक्षित आहेत. मी उगाच कोणाचं या ठिकाणी नाव घेणार नाहीत. जो जरी या संघटनेचा साधा तालुकाध्यक्ष असला, जो जरी या संघटनेचा एक जिल्ह्याच्या पदावर कुठल्याही पदावर काम करत असेल, जो जरी या संघटनेच्या कोणत्या विभाग पदावर काम करत असेल, जो जरी राज्याच्या कुठल्या पदावर काम करत असेल, स्वतःने स्वतःचं मॅपिंग या ठिकाणी करून घ्यायचंय. मी तसं वागतो का, दिलेल्या पदाला मी न्याय देतो का, एवढंच मला या फेसबुक लाईव्हमधून तुम्हाला बोलायचं आहे. कारण काय की आज मूल्य हरवलेली आहेत, नैतिकता लोकांच्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे प्रश्नांची उत्तरं देताना राज्य पदाधिकाऱ्यांच्या नाकेनऊ येत आहेत. कारण की आता सर्वसामान्य शिक्षक आज सरळ राज्यातल्या पद अधिकाऱ्यांना विचारते, सर ह्या विषयाचं नेमकं काय झालं, सर GR येणार का, पुढे काय घडणार. म्हणजे एक जी लिंक आपली सूत्रबद्ध या आधी होती ती टिकली नाही किंवा ती संपली आहे किंवा संपवण्यात आलेली आहे. आणि त्याचीच एक उजळणी करण्यासाठी आज मी तुमच्यासोबत चर्चा करतोय. तर याच्यामध्ये तुम्ही नेतृत्व करत असताना लोकांना पूर्ण वेळ दिला पाहिजे. मित्रांनो, प्रश्न सुटेल न सुटेल ते आपल्या हातात नाहीत, परंतु कमीत कमी लोकांचं म्हणणं ऐकून घ्या. ऐकल्यानंतर शंका निरसन करण्यासाठी ज्या कार्यालयाशी निगडीत तो प्रश्न असेल, भले मग तो शिक्षण अधिकारी कार्यालयाशी प्रश्न असेल, डेप्युटी डायरेक्टर कार्यालयाशी रिलेटेड प्रश्न असेल, किंवा संचालक स्तरावरचा प्रश्न असेल, किंवा मंत्रालयीन स्तराचा असेल, तर आम्ही हाऊस आपल्या पाठीशी. तर ते लोकांच्या प्रश्नाचं सांत्वन तुमच्याकडून त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि दुसरा जो आपण लीडरशिप मधला जो ई बघतो, ई फॉर एन्थुझिझम, जर आपल्याला लोकांच्या समस्येसाठी काम करायचे असेल तर आपण त्यासाठी प्रचंड उत्साही असायला हवे. लोकांच्या समस्येसाठी जर आपण काम करत असाल तर आपण या ठिकाणी प्रचंड उत्साही असायला हवं. लोकांना मार्गदर्शन, सहकार्य करण्याची भूमिका आपली असली पाहिजे. आणि आपल्या क्षेत्रातला प्रश्नांची जाणीव व अभ्यास व ती सोडवण्यासाठी माणूस म्हणून तुम्ही नेहमी उत्साही असलं पाहिजे. मग तो कुठलाही पदाधिकारी असू द्या, जर तुम्हाला दिलेल्या पदाच्या कामाच्या जबाबदारीचा व्हॅल्यू माहितीच नसेल तर नेहमी तुमच्यात एक आळसपणा असेल, पदाचं गांभीर्य नसेल. म्हणून मी आधीच म्हटलं की संघटनेत ही जी लोक सर्व काम करणारी आहेत, कोणी वेळ झालेलं आहे, अतिशय पार ध्येय वेळ झालेलं आहे, त्याने म्हणजे त्याचं कुटुंबानंतर जर प्राधान्य दिलं असेल तर संघटनेला दिलंय. आणि अशी बोटावर मोजणे इतकी 2-4 लोक राज्यामध्ये आहेत. त्यामुळे राज्यातील या संघटनेचा गाडा आज व्यवस्थितपणे सुरू आहे. कुणासाठी वारसा हक्क संस्थापक सदस्य म्हणून आहेत, कुणाला चालून आलेली संधी आहे, कुणाला अपघाताने दिलेली जबाबदारी आहे, तर काहींना या प्रश्नासाठी प्रचंड आवड असल्यामुळे स्वयंप्रेरणेने काही लोक यासाठी काम करतात. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे माझ्या जिल्ह्यातलं योगेश धनगर सर, स्वयंप्रेरणेने काम करणारा एक व्यक्ती. असे अनेक आहेत की ज्यांचे मी नाव घेऊ शकत नाही. महेंद्र बच्चा वय आमचा, की त्याचं काम प्रचंड मोठं आहे. बिचारा गेल्या 1.5-2 वर्षापासून त्रुटीमध्ये अडकलेला आहे. मला तर वाटतं की वर्षातले कमीत कमी 6 महिन्याचा पाठपुरावा त्याचा मंत्रालयीन स्तराचा आहे. तरीसुद्धा तो त्रुटीत असला तरी 20% 40% सर्वच विषयासाठी चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करत आहेत. परंतु ज्यांना संघर्ष करण्याची वेळ आली नाही, ज्यांना सहज भेटलं, त्यांना या पदाची ना किंमत राहिली. ही संघटना ज्यांनी वाढवली, जोपासली, मोठी केली, त्या व्यक्तींविषयी सुद्धा आदरभाव उरला नाही. जर मित्रांनो तुम्ही एकाच राज्याच्या संघटनेमध्ये काम करत असताना आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींना की जे वयाने आणि त्यांच्या कामाने मोठे आहेत, ते एका रात्रीत मोठे झालेले नाहीत, परंतु तुम्हाला त्या लोकांचा संघर्ष माहीत नसल्यामुळे अलीकडच्या काळात जे अपघाताने ज्यांना पदं दिल्या गेली, पर्यायी माणूस चांगला न मिळाल्यामुळे अपघाताने पदं ज्यांना दिल्या गेली, त्यांना कोणाची पायरी नसल्यामुळे त्या ठिकाणी संघटनेत विस्कळीतपणा येत चाललेला आहे. आणि जसा राजा तशी प्रजा आपल्याकडे म्हण आहे. आणि हे घडत असल्यामुळे लोकांचं संघटनेत येण्याचं प्रमाण काही जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कमी होतंय. तर लोकांमध्ये आपण ज्यावेळेस जाऊन या बाबतीत चर्चा करतो तर लोकांच्या अनेक तक्रारी अनेक पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत आलेल्या आहेत. त्यामुळे
संघटना नोंदणीनंतर जी आपण औरंगाबादला केली, एक संघटनेची एक आपल्याला पकड, संघटन शिस्त आणि संघटनेने लेखी स्वरूपात करायचे कामकाज याबाबत सन्माननीय सदस्य माझ्या सकट जे काय XYZ असतील त्यांनी कुठल्याही बैठकी न घेतल्यामुळे बेशिस्तपणा आणि एकमेकांविषयी आदरभाव अजिबात राहिलेला नाहीये, हे मी जाहीरपणे त्या ठिकाणी व्यक्त करतोय. तर या ठिकाणी मला अपेक्षा या ई फॉर एन्थुसिझम मधून आपल्याला लोकांसाठी काम करायचं असल्यामुळे आपण सर्वाधिक उत्साही असणं गरजेचं आहे. लोकांना मार्गदर्शन सहकार्य करण्याची तुमची भूमिका असली पाहिजे आणि आपल्या क्षेत्रातील प्रश्नांची जाणीव आपल्याकडे असली पाहिजे. खरं तर नाशिक विभागासह महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च माध्यमिक संघटनेमध्ये 2-4-5 लोक असेल. माझ्याकडे प्रकाश तायडे सर असतील, पराग पाटील सर असतील, गुलाब साळुंके सर असतील की त्यांना ऑफिशियल नॉलेजचा खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास आहे. आणि कोणाला जर टेक्निकली पद्धती मुद्दा जर सुटत नसेल तर कोणाला शिंगावर घ्यायचं, कोणाला डोक्यावर घ्यायचं आणि कशा प्रकारच्या लॉबिंग फिल्डिंग करायच्यात, तर तशा प्रकारच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा प्राध्यापक दिनेश पाटील, स्वतः अनिल परदेशी सर म्हणून मी असेल किंवा अजून बरेचसे बांधव की ते वेगवेगळ्या पद्धतीनं हातखंडे वापरून कामं करण्याच्या आमच्या ह्या पद्धतीमुळे कमीत कमी जिल्ह्यात आज जर सर्वाधिक 62-64 शाळा जर पगार घेत असतील 20%चा, तर त्याचं कारण म्हणजे की आम्ही संघटनेची बांधणी करत असताना हौशे गौशे नवशे यांना पद दिली नाहीत. माझं कायमच वाक्य राहिलेलं आहे, लेट झालं तर चालेल परंतु माणूस क्वालिटीचा भेटला पाहिजे. परंतु दुर्भाग्याने अपघाताने काही माणसं दिल्या गेली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी काळाच्या ओघात चुकल्या आहेत. ठीक आहे, आपण त्या दुरुस्त करू. मी त्रुटी पात्र शाळांवर पण बोलणार आहे मित्रांनो. संघटन शिस्त हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि यावर बोलणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे ही गोष्ट क्लिअर झाली. आणि लोकांसाठी काम करत असताना पदाधिकारी म्हणून तुम्ही सर्वात आधी उत्साही असली पाहिजे. स्वतः मोटिवेशन तुमच्यात चांगलं असलं पाहिजे. तुम्ही जर स्वतः मोटिवेशन तुमच्यात चांगलं असेल तर तुम्ही दुसऱ्याला मोटिवेट करू शकतात. आणि तुमच्यात जर स्वतः मोटिवेट नसेल तर तुम्ही दुसऱ्याला चांगलं मार्गदर्शन देखील करू शकत नाही. आणि प्रश्नांची जाण असणं सर्वात महत्त्वाचं गरजेचं आहे. आता अनेक बांधव असे आहेत, पद तर घेऊन बसलेत परंतु त्यांना जर संसमान्यता जर हातात दिली तर कोण फुल टाईम बसतो, कोण अर्धवेळ आहे हे सुद्धा सांगता येत नाही. मला कोणाच्या इथे उन्ह पण काढायचं नाहीत, परंतु एक आपण ज्या पदासाठी ज्या क्षेत्रात काम करतो शिक्षक म्हणून आणि ज्या संघटनेत काम करतो म्हणून त्या संघटनेतले जे त्या गाभाऱ्यातले जे घटक असतील, विषय असतील ते तुम्हाला समजले पाहिजेत. शालार्थ आयडीत काम कसं करावं लागतं, वैयक्तिक मान्यता कशा काढाव्या लागतात, त्या परत वर्कलोड कसा बसतो. आता तुम्हाला पुढे एक सांगतो, एक मोठं चॅलेंज महाराष्ट्राच्या समोर येणार आहे. या त्रुटीतले जे शिक्षकांचा जो प्रश्न येतोय त्याच्यावर मी येणारच आहेत. काही शाळेतल्या तुकड्या आता 40च्या टप्प्यावर जातील, काही शाळा 20वर येतील. कार्यभार एकत्रीकरणाचा खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे मित्रांनो. आता त्रुटीचा पैसा कोणता हेडला पडतो आणि ते वेगळं हेड त्या ठिकाणी दिलं जातं का, त्या बाबतीत आपल्याला पाहावे लागतील. जर वेगळ्या टोकनला लेखाशीर्षाखाली जर पैसा पडत असेल तर पुन्हा पे युनिटला या शिक्षकांना कार्यभार एकत्रीकरणासाठी खूप मोठा संघर्ष त्या ठिकाणी करावा लागेल. ह्या परिस्थिती सुद्धा निर्माण होणार आहेत. तर या गोष्टी आपल्याला कधी कळणार आहेत की आपण संघटनेमध्ये स्वतःला ॲज अ लीडर म्हणून कसं पाहतो. जर तुमच्याकडे वेळ अवेलेबल असेल तर चांगले मुद्दे वाटत असतील तर तुम्ही वही पेन घेऊन लिहू शकतात की तुमचं या ठिकाणी अभ्यास असणं गरजेचं आहे शिक्षण क्षेत्रातलं. त्याच्यानंतर लीडरशिपमधला ए फॉर अवेलेबल. तर मित्रांनो, लीडर म्हणून लोक तुमच्याकडे खूप आशेने पाहतात. कुठलाही व्यक्ती असो त्याला प्रचंड आशा आपल्याकडून असतात. त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आपण लायक आहोत या नजरेने ती लोक आपल्याला फोन करतात. लीडर म्हणून लोक आपल्याकडे आशेने पाहतात. त्यांची समस्या सोडवण्यासाठी आपण लायक आहोत या नजरेने लोक तुमच्याकडे पाहतात. म्हणून नेतृत्वाने लोकांना नेहमी उपलब्ध असावे. परंतु स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काही लोक तक्रारीवर फोन घेत नाहीत. फोन घेतलं तर बिझी सांगतात.
मीटिंगला आहे अशी उत्तरं देतात, नंतर त्या व्यक्तीशी बोलणं टाळतात आणि त्यानंतर ही बांधव ज्यांना तुमच्याकडून अपेक्षा असते त्यांचे प्रश्न ज्यावेळेस सुटत नाहीत तर सरळ ते आमच्याकडे नाराजी व्यक्त करतात. आता विषय असा आहे मित्रांनो, जर मी मूळ विषयाला जर हात घातला ना तर त्या अलीकडे म्हणजे चिंध्या होतील लोकांचे, इतके गंभीर विषय आणि इतक्या तक्रारी आपल्याकडे आहेत. आणि मी कोणावर उगाच आरोप करत नाही, उगाच विनातथ्याचं कधी बोलत नसतो, मी पुराव्यानिशी बोलत असतो. मला त्या विषयावर पण जायचं नाही. आज संघटन शिस्त व संघटनेची ताकद या विषयावर मी तुमच्याशी बोलतोय. मित्रांनो, जर तुम्ही जर बघितलं असेल तर चांगला माणूस लोकांचे फोन घेतो. आपलं तर काम शुल्लक आहे हो. तुम्ही मोठमोठे मंत्री बघा, आमदार बघा की जे लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना जीवाला चैन नसते, इतके फोन असतात. प्रत्येक अधिकाऱ्याशी बोलून लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. वेळेप्रसंगी अधिकाऱ्याशी टेबल टू टेबल चर्चा कराव्या लागतात. याचं एक उत्तम उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर कुठलाही स्वार्थ न ठेवता मराठा कुणबी समाज संघटनेचं नेतृत्व की ज्यांनी या शिक्षकांचा जो आझाद मैदानात लढा सुरू होता त्या लढाला योग्य दिशा देण्याचं काम केलं आणि आपल्याला अगदी यशाच्या जवळ आणून सोडलेलं आहे. काय स्वार्थ बरं, परंतु जो हाडाचा लीडरशिप आहे, ज्याच्या रक्तामध्ये नेतृत्व क्षमता आहे आणि ज्याने समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेले आहेत, अशी लोक कुठल्याही श्रेयवादाच्या भानगडीत न पडता ती त्या ठिकाणी लोकांसाठी स्वतःहून पुढाकार घेतात व काम करत असतात. त्यांच्या नजरेत कुठलाही असं हिरो होण्याचा पॅटर्न नसतो. मला तर चांगलं आठवतं की ज्यावेळेस शिंदे साहेबांच्या माझ्या भेटीगाठी झाल्या त्यानंतर मी फोटो घेण्यासाठी रिक्वेस्ट केली होती, तर त्यांनी हात जोडून मला सांगितलं होतं, सर विनंती आहे, माझा काही फोटो घेऊ नका आणि मी या भानगडीत पडत पण नसतो. तुमचं काम झालं तेच मला तुमचा एक कुटुंबाकडून, तुमच्या शिक्षक कुटुंबाकडून मला मिळालेला मी आशीर्वाद समजेल, पण जाहीररित्या माझं नाव कुठं पण सांगू नका. एवढं मोठ्या मनाची लोक अलीकडे आपल्याकडे. आज साधा तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, माझं नाव कसं आलं नाही पोस्टमध्ये त्यावरून वरिष्ठ शिक्षकांना हाताखालून काढायला पाहतो. अशा प्रकारचेही आपल्याकडे कार्यकर्ते आहेत. तर ठीक आहे, त्या कदाचित त्यांना ह्या गोष्टींचा अनुभव नसल्यामुळे या चुका झाल्या असतील. लोकांचे फोन घ्यायला शिका मित्रांनो, विश्वास द्यायला शिका. अनेक जण या बाबतीत टाळाटाळ करतात. लोकांचे काम करण्यात जर तुम्ही टाळाटाळ केल्याने लोक अशी लीडरशिप स्वीकारत नाहीत. लोकांचे काम करण्यासाठी जर तुम्ही टाळाटाळ करत असाल तर लोक तुमची लीडरशिप स्वीकारत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्हाला नशिबाने संधी मिळाली आहे मोठ्या संघटनेत, की ज्या संघटनेचा आज वटवृक्ष झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठं काम त्या संघटनेचं सुरू आहे. अशा संघटनेमध्ये काम करण्याची एक चांगली संधी तुम्हाला चालून आलेली असल्यामुळे लोकांसाठी मोठ्या उत्साहाने काम करायला शिका. आणि मिळालेल्या संधीचं सोनं तुम्ही जर नाही केलं तर ही आलेली नामी संधी उद्या दुसऱ्याकडे जाईल. कारण काय की आपल्याला चांगली लोक यापुढे द्यायची आहेत. तुम्हाला मी ज्या वेळेस नियुक्तीपत्र दिलेले आहेत तर तुमचं काम जर असमाधानकारक असेल तर आपल्याकडून ही पद काढून घेतलं जाईल अशा प्रकारच्या ओळी सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी माहीत आहे. त्यामुळे यापुढे जरी आता पाठीमागं चुका झाल्या असतील त्या तुम्हाला सर्व क्षमस्व करून तुम्हाला एक पुन्हा संधी म्हणून मी जाणीव करून देतो की तुम्हाला जी लीडरशिप भेटलेली आहे त्या लीडरशिपचं सोनं करा. लोकांना वेळ द्यायला शिका, लोकांचे प्रॉब्लेम ऐकायला शिका, लोकांच्या त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायला शिका. जर एखाद्या गोष्टीत कमी अधिक या जगात कोणीही या सृष्टीवर परिपूर्ण व्यक्ती नाही. तर जी गोष्ट आपल्याला एखादी माहीत नसेल तर आपल्या सिनियरचं मार्गदर्शन घ्या. एखाद्या विभागात आपला चांगला व्यक्ती आहे त्याच्याशी बोलणं करून घ्या. पण आपल्या समोर आलेल्या शिक्षकाचं सांत्वन करायला मात्र शिका मित्रांनो. आज शिक्षकांचे एवढे प्रचंड प्रश्न शासन दरबारी पेंडिंग आहे. जर अभ्यासपूर्ण आणि वकिली पद्धतीनं मांडणारा जर आमचा शिक्षक जर तयार झाला तर मला नाही वाटत की आपले समस्या पेंडिंग राहू शकतात. आणि एक चांगलं वकिली पेशाशी निगडीत तुकाराम शिंदे साहेब यांचे नेतृत्व आपल्याला मिळालं. गरजे प्रसंगी आपण त्यांचंही मार्गदर्शन आता यापुढे घेणारच आहोत.
कारण की त्यांच्या माध्यमातून राज्यातले किचकट विषय याआधीही सुटलेले आहेत आणि भविष्यातही सुटणार आहेत. इतकं छान काम त्यांचं चालू आहे राज्यामध्ये. तर या ठिकाणी लिडरशिपचा आपल्याला सांगतो की आपण लोकांसाठी अवेलेबल असलं पाहिजे. आता या सर्व गोष्टी असल्यानंतरही लक्षात घ्या, ज्या क्षेत्रात तुम्ही लिडरशिप करत आहात त्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त प्रश्न सोडवाल तितकं तुमचं नेतृत्व बहरणार आहे आणि फुलणार आहे. लक्षात घ्या, ज्या क्षेत्रात तुम्ही लिडरशिप करत आहात त्या ठिकाणी तुम्ही जितके जास्त प्रश्न सोडवाल तितकं नेतृत्व आपलं बहरणार आहे. यानंतर मित्रांनो, लिडरशिपचा डी म्हणतो आपल्याला, डायनामिक तुमचं नेतृत्व असलं पाहिजे. लोकांना कधीही त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक असणारा, घुसणारा आणि समोर असणारा व जाब विचारणारा व वेळेप्रसंगी नडणारा व लीडर आवडत असतो. तुम्हाला माहिती असेल, आपल्याला 20% पगार मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये काही संधी साधू लोकांच्या सांगण्यावरून आणि प्रशासनाची दिशाभूल केल्यामुळे, मी दोष देणार नाही, एकही अधिकाऱ्याला मी अजिबात दोष देणार नाही, सर्वच माझे अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहे, स्नेहाचे संबंध आहे, परंतु संधी साधू लोकांनी लोकांच्या जीवावर खळगी भरण्यासाठी दिशाभूल केली आणि दिशाभूल केल्यामुळे माझ्या जिल्ह्यातल्या शिक्षकांना ज्या वेळेस सेवा सातत्याच्या अडचणीत आणण्यात आलं तर ऑफलाईनचे पगार सुद्धा मिळत नव्हते. सर्वांचे पगार थांबवण्यात आलेत. प्रस्ताव स्वीकारत असताना बऱ्याच शिक्षकांच्या प्रस्तावावर लाल पेनाने लिहिण्यात आलं, सेवा सातत्य जोडलेले नाहीत. आणि ज्या वेळेस हा विषय संघटनेच्या कानावर आला की इतकं एकतर आधी 15-20 वर्ष पगार नाहीत, उपाशी पोटी राहून केलेला संघर्ष, लाट्या खाट्या खाऊन मिळवलेलं अनुदान आणि अनुदान मिळाल्यानंतर स्वतःची पोळी शेकून घेणारी लोक, या ज्या शिक्षकाच्या अंगात आज रक्त शिल्लक राहिलं नाही त्याच्या मासावर जगणारी ही काही अवलादी यांनी चुकीच्या पद्धतीनं मिसगाईड केल्यामुळे जिल्ह्यातील पगार थांबलेत. माझ्या विभागीय अध्यक्ष दिनेश पाटील सर यांनी तर त्या ठिकाणी हा विषय लावून ठेवला. आमचे मित्र संतोष वाघ सर यांनी देखील जळगाव जिल्ह्याच्या प्रश्नात लक्ष घातलं आणि त्यावेळेस जळगाव जिल्ह्यातल्या शिक्षकांना ऑफलाईन पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. असे लीडरशिप सर्व ठिकाणी आहे. अशा लीडरशिप सर्व ठिकाणी आहेत. औरंगाबादमध्ये आहेत, नाशिकमध्ये आहे, अमरावतीमध्ये, सर्वच ठिकाणी आहेत. परंतु अलीकडे जी नवीन पदं आपण दिलेली आहेत त्यांच्यात लीडरशिपमधला डायनामिक लीडर कसा असावा यासाठी मी तुमच्याशी या सर्व विषयांवर बोलत आहे. आणि अशी लोक, या गुणवत्तेची लोक, अशी पदाधिकारी मला आपल्या संघटनेची अपेक्षित आहेत आणि ती घडी बसवण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दामून फेसबुक लाईव्हला आलोय. कारण की अलीकडच्या काळात संघटनेचं चित्र खूप बदललेलं आहे. एक 2-4-5 लोकांपासून सुरू झालेली संघटना राज्यातली एकमेव एवढी मोठी ताकददार संघटना आहे की जी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेली आहे. सिस्टम सर्व आहे, सेटअप सर्व आहे, परंतु मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन डायरेक्शन नसल्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यांची दशा आणि दिशा ह्या दोघंही खराब होत चाललेल्या आहे आणि ती सावरण्याची जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जो व्यक्ती प्रश्न घेऊन आलेला आहे ना, त्या व्यक्तीला त्याचा प्रश्न सुटेल तेव्हा सुटेल, पण तुम्ही तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड आक्रमक, अग्रेसिव्ह असणारा नेता म्हणून त्याच्याकडे तो तुमच्याकडे पाहत असतो. तुमच्याकडे प्रश्न घेऊन आलेल्या व्यक्तीसाठी जर 100% जर तुम्ही प्रयत्न करत असाल, मी पुन्हा सांगतोय, तुमच्याकडे जो व्यक्ती एखादा प्रॉब्लेम घेऊन आलेला असेल त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही 100% प्रयत्न करत असाल तर ते कार्य मार्गी लागो अथवा न लागो, पण लीडर म्हणून त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेहमीच आयुष्यभर तुमच्याविषयी घर असणार, आयुष्यभर घर असणार. लिहून घ्या माझं वाक्य. जर तुम्ही मनापासून एखाद्या व्यक्तीसाठी वाहून घेतला, हा आलाय ना माझ्याकडे, हा मोठ्या विश्वासाने आलाय,
जरी तुम्हाला समजा त्या प्रश्न सुटेल न सुटेल, पण तुम्हाला त्याला विश्वास द्यायचा का? चल बरं, कसं सुटत नाही प्रश्न, आपण जाऊ विचारू त्या साहेबाला, जाऊ त्या आमदारापर्यंत, जा विचारू त्यांना कसं होत नाही, हे तुमच्याकडे असलं पाहिजे. परंतु अलीकडे झालं काय, साहेबाला निवेदन द्यायला दुसराच असतो आणि तो बाजूला उभा राहतो, माझा साहेबासोबत फोटो काढ. आपल्याला फोटो काढून घरात अल्बम लावायचे नाहीत मित्रांनो, फोटो काढून अल्बम लावायचे नाहीत. तुमच्यातला नेता असा असलं पाहिजे की तुमचं काम बोलताना दिसलं पाहिजे, तुम्ही इतक्या प्रखरतेने तीव्रतेने त्या ठिकाणी विषय मांडला पाहिजे की फोटो घ्यायला आजूबाजूची लोक मजबूर झाली पाहिजे. कशाला फोटो लागतात तुम्हाला? फोटो सेशन कशासाठी पाहिजे? तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा ना चांगलं, आणि तुमचं काम जर दिसलं तर तुम्हाला फोटो सेशनची गरज पडत नाही. आज तुम्हाला मजाक नाही, हा फोटो सेशनचा विषय निघाला म्हणून सांगतो. 8 GB मेमरी कार्ड फोटोचं भरून पडलेलं आहे माझ्याकडे 2012-14 पासून तर आजपर्यंतचं. पण त्याच्यातही माझा एखादा कृत्रिम फोटो कोणीतरी दाखवून द्या की फोटो सेशनसाठी ही व्यक्ती उभी राहिली म्हणून. आणि मी नाही, आमचे असे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते की ते बिचारे फोटोसाठी केविलवाना प्रयत्न सुद्धा करत नाहीत. माझा बळीराम कसपटे सर, त्याच्यानंतर दगडूबा पवार, राजेश गीते, मराठवाड्यातली चांगले मित्रमंडळी आहेत, समोर पण येत नाहीत बिचारे, पण कुठे कधी लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर राहत नाहीत. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये ज्या उत्साही लोकांना आपण अपघाताने पद दिली आहेत, त्यांना या सर्व गोष्टींची जाणीव नसल्यामुळे तर त्यांच्याकडून वरिष्ठांचा अपमान करण्यापर्यंतच्या गोष्टी सातत्याने घडत आहेत. आणि सर्व निखाऱ्यातून शेकून, तालावून, भाजून हे जुने जाणते लोक तयार झाले. तुम्ही त्यांची अशी ज्यावेळेस पायमल्ली करतात, मी तरी ते सहन करू शकत नाहीत, मी तरी ते अजिबात सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे मी आवर्जून या ठिकाणी बोलायला समोर आलो. तर मित्रांनो, तुमच्यामध्ये एक डायनामिक लीडरशिप असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना की तुमच्यात एक डायनामिक लीडरशिप करणारा नेता लपलेला आहे, तर मला नाही वाटत की तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रश्न तुमच्या हातून सुटण्या वाचून राहणार नाहीत. इतकं छान कार्य तुमच्याकडून होणार आहे. आपण या ठिकाणी ई फॉर एनर्जेटिक असलं पाहिजे. लोकांना एक सांगतो, एक माझा अनुभव सांगतो, तुमचाही असेल, अनेक जणांचा असेल. लोकांना काही देणं घेणं नाही तुम्ही किती दमला आहात, तुम्ही किती थकला आहात, तुम्ही रात्रीला किती वाजता आले, तुम्ही किती जागरण केलात. लोकांची फक्त एकच इच्छा असते की तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध होतात किंवा नाही. तुम्ही लोकांसाठी उपलब्ध होतात किंवा नाही. त्यामुळे लोकांना वेळ द्यायला शिका. लोक फक्त इतकंच पाहतात, माझी समस्या सोडवण्यासाठी माझा नेता कुठे आहे, माझी समस्या सोडवण्यासाठी माझा नेता कुठे आहे. शिक्षक, लोकप्रतिनिधी सुद्धा शिक्षकांच्या प्रश्नासाठी जनता दरबार भरवतात. त्या जनता दरबारामध्ये तुम्ही जर लोकांसाठी काम करणारे जर तुमचं नेतृत्व आहेत, तर लोकांच्या वर्षभर तक्रारी आलेल्या असतात तुमच्याकडे. कुठला अधिकारी त्रास देतोय, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम थांबलेलं आहे. तर जर चुकीचं जर असेल तर तुम्ही ते त्या ठिकाणी मांडलं पाहिजे एक नेतृत्व म्हणून. बरेच आमचे पदाधिकारी आहेत, प्रशासनाच्या समोर येण्याची ज्या वेळेस वेळ येते की ते येतच नाहीत, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात. मग उपयोग काय झाला तुम्हाला पद देऊन? जर तुम्हाला लोकांची बाजू मांडता येत नसेल तर तुम्ही स्वतःचे कामं करण्यासाठी संघटनेची पदं घेतली आहेत का? स्वतःच्या शाळेपुरतं का पद घेतलेलं आहे का? असं नाही मित्रांनो. आणि अधिकारी आपला कुठला वैरगैर नसतो. या चुकीच्या कन्सेप्ट डोक्यातून आधी काढून टाका. प्रॉब्लेम काय झाला आहे की प्रशासकीय अधिकारी आणि संघटना याच्यात बेबनाव निर्माण करणाऱ्या टोळ्या जे की जे दुसऱ्याच्या रक्तावर मांसावर जगणाऱ्या ज्या टोळ्या आहेत, त्या विनानुदानी शिक्षकांच्या कुटुंबाच्या जीवावर आपले घर चालवतात, अशी लोक अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांच्यात मिसअंडरस्टँडिंगचा फायदा उचलतात. आणि प्रश्न जर तुमचा पद्धतशीर असेल तर नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल मित्रांनो. शालार्थ आडीचा प्रश्नाच्या बाबतीत मी सांगतो की मला माझ्याच लोकांकडून प्रचंड त्रास दिला की ज्यांच्यावर मी डोळे लावून विश्वास केला, त्या लोकांनी आमचे रिलेशनाला तडा देण्याचा काम केला. परंतु माझ्यावर विश्वास आहे, माझ्या कामावर विश्वास आहे आणि माझ्या शिक्षक बांधवांवर देखील विश्वास आहे की
त्या शिक्षकांसाठी आम्ही प्रामाणिकपणे लढा देत असताना व्हॉट्सअप ग्रुपची स्क्रीनशॉट अधिकाऱ्यांना पाठवून त्या ठिकाणी एडिटिंग करून त्या ठिकाणी संघटनेची व किंबहुना आमचं बदनामी करण्याचं षडयंत्र काही लोकांनी जिल्ह्यात केलं. काही लोक तर महाभागस आहेत की 100% माध्यमिकला काम करतात आणि उच्च माध्यमिकच्या प्रश्नात काय विचारांचं स्वारस्य आहेत, लावालावी आणि काड्या करणं एवढंच उद्योग त्यांचं असतं. इकडे जिल्हा पातळीवर आमच्याशी डोकं लावायचं आणि राज्य कार्यकारिणीमध्ये आमच्या सन्माननीय राज्य सदस्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं आणि इकडे जिल्ह्यामध्ये आमची बदनामी करणं, असे त्यांचे शकुनी मामाचे प्रयोग सुरूच असतात. ठीक आहे, आपल्याला अशा या लोकांना महत्त्व देऊन फार काही मोठं पण करायचं नाही. परमेश्वर नियती त्यांना काय शिक्षा द्यायची ती देणार. परंतु मित्रांनो, चळवळीत काम करत असताना लोकांसाठी निडर होऊन कुठलीही भीती न बाळगता तुम्ही समोर यायला शिका. तरच तुमच्यातलं नेतृत्व हे खरं नेतृत्व आहे असं मी तरी मानेल. नाहीतर उगाच एक व्यावसायिक पद म्हणून जर तुम्ही घेतलं असेल की चला बुवा काहीतरी पाहिजे व आपल्या अंगाला लेबल, खांद्याला स्टार म्हणून संघटनेचं पद घेतलं असेल तर ते आजच सोडून टाका. आमचं पृथ्वीराज चव्हाण सरांचा एक विषय आठवतो. मी एका शब्दावर त्यांना बोललो होतं की पृथ्वीराज, आज तुला बऱ्याचदा वेळ कामाअभावी आणि ज्या काय येणारी संकट आहे त्यामुळे द्यायला शक्य होत नाहीत, तर मी तुझं पद घेतोय आणि रवीला देतोय. कुठलाही राग नाही, कुठलाही लवलेश नाही, कुठलीही नाराजी नाही. सर म्हणे चालेल म्हणे, मला पण वेळ द्यायला जमत नाही म्हणे. बहुत चांगला माणूस जर लोकल मुलगा भेटत असेल म्हणे आपल्याला वेळ देणारा, काही हरकत नाहीत. एवढी इमानदार लोक माझ्या पाठीशी माझ्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आम्ही हे सर्व एका तालमीत घडलेलो आहे. आम्ही अपघाताने आमच्याकडे कोणतीही पदं आलेली नाहीत. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, अपघाताने एकाही शिक्षकाकडे पद आली नाहीत. ही सर्व जी पदं आमच्याकडे आली आहेत की परमेश्वराने नियतीने त्या काळात जबाबदारी आमच्यावर दिली की बाबा हो, या विनानुदानित लोकांसाठी लढणारं कोणी नाही आहे, राज्यामध्ये खूप मोठं काम चालू आहे. तर ही एक चांगली टीम आमची जळगाव जिल्ह्याची तयार झाल्यामुळे या जळगाव जिल्ह्याच्या जीवावर आम्ही 3 जिल्ह्यांचं नेतृत्व केलं हे मी आजही छाती ठोकपणे सांगू शकतो. धुळे जिल्हा कुठे आमच्याशी जोडून नव्हता. नंदुरबारवाले बिचारे संपर्कात येत नव्हते. नाशिकचं तर दूरदूरपर्यंत कुठलाही संबंध नव्हता. परंतु करतारसिंग ठाकूर सर ज्या वेळेस आमच्यासोबत आला आणि करतारसिंग ठाकूरने त्या ठिकाणी नकारातून सुरुवात केली. करतारसिंग ठाकूरला मेंटली खूप नाशिकमधनं त्रास देण्यात आला, तरी त्या त्रासाला पचवून करतारसिंगने नाशिकमध्ये खूप मोठ्या पद्धतीने काम आज त्या ठिकाणी वाढवलं आणि अपघाताने, दुर्भाग्याने किंवा कायला नशिबाने चालून आलेल्या संध्या म्हणून आम्ही सर्व ठिकाणी पदं दिलीत. काही पदाधिकारी चांगल्या पद्धतीने आजही काम करत आहेत. मात्र काहींची दशा आणि दिशा बिघडल्यामुळे या सर्व गोष्टी आज बोलाव्या लागत आहेत. आणि हे केवळ मी माझ्या विभागासाठी बोलतोय असं नाही गृहीत धरा मित्रांनो. जर तुम्ही लीडर म्हणून असाल, मग कुठल्याही संघटनेचं असू द्या, कुठल्याही जिल्ह्याचं असू द्या, कुठल्याही विभागाचं असू द्या, राज्यात कुठल्याही पदावर करत असाल तर या गोष्टी तुम्हाला लागू होतात की तुमच्यातला लीडर कसा असला पाहिजे. तर तुमच्यातला लीडर तुम्ही जिवंत ठेवलात तर उद्या तुम्ही कोणालाही तोंड देऊ शकतात, जाब विचारू शकतात. नोंदणीकृत संघटनेचे काम करतात आपण. या सर्व गोष्टी आहेत. तर लोकांना तुम्ही नेहमी एनर्जेटिक पद्धतीने भेटा. लोकांना काही देणं घेणं नाही. तुम्ही किती थकलात, किती दमलात, लोकांसाठी काम करायला तुम्ही उपलब्ध आहात की नाहीत, जनता एवढंच पाहत असतं. लोक फक्त इतकंच पाहतात की माझी समस्या सोडवण्यासाठी माझा नेता कुठे आहे. आपण पाहतो राजकारणात काही लोक 18-18 तास काम करतात. झोप बघितलं तर ते 2-4 तासच झोप घेतात. मित्रांनो, आपल्याला जर लोकांसाठी काम करायचं असेल तर बदलावं लागेल. आपल्या लोकांसाठी काम करताना पूर्ण वेळ द्यायला शिका. जास्तीत जास्त काम करा आणि प्रत्येक गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल राहा. जबाबदारी घ्यायला शिका. आपल्या क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला लीडर म्हणून आपण जबाबदार आहात. यश जर मिळालं तर त्याचे हक्कदार तुम्हीच आहात. आणि जर उद्या जर एखाद्या घटनेत जर अपयश मिळालं, लोकांचा प्रश्न जर तुमच्यामुळे सुटत नसेल तर सर्वस्वी ती जबाबदारी ही मोठे मनाने घ्यायला शिका. आपले आचरण बघून आपले पदाधिकारी वावरत असतात. मी पुन्हा सांगतो, खरं तर जे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्यांना कळकळून हात जोडून विनंती आहे की आपलं बघून
आपलं बघून, आपलं आचरण बघून आपला नवा नियुक्त पदाधिकारी बिघडत असतो किंवा सुधरत असतो. आपलं आचरण बघून आपला नवा नियुक्त पदाधिकारी हा त्या ठिकाणी त्याचं आचरण एक तर चांगलंही होतं किंवा त्याचं बिघडतही असतं. तर त्यासाठी मित्रांनो आपण काही गोष्टींचं प्रोटोकॉल, आचारसंहिता पाळली पाहिजेत. कुठे बोलायचं, कुठे व्यक्त व्हायचं, कुठे नाही व्यक्त व्हायचं याचं देखील आपण या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीला आपण स्वतः एक लीडर म्हणून जबाबदार असतो हे मोठ्या मनाने त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. तर मित्रांनो या सर्व गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या होत्या. खरंच हा इव्हेंट ह्यासाठीच बोलायचा आहे. काल मला वाटतं आमचे मित्र विजय सुरासे सर यांनी सुद्धा फेसबुक लाईव्ह केलेला आहे. शाहूराजे पाटील सर म्हणतात की GR बाबत काय अपडेट आहे ते सांगा. सर, शाहूराजे सर आमचे पुणे विभागातील एक चांगले मित्र आहेत. मित्रांनो, ज्या वेळेस आपण सहविचार सभा घ्यायला सुरुवात केली होती त्यावेळेस जालन्यात जिल्ह्यातून सन्माननीय समन्वय संघाचे प्रणेते एकत्र आलेत आणि त्या बैठकीत त्या ठिकाणी निर्णय झाला, एकत्र आल्यावाचून पर्याय नाही आणि त्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि आजपर्यंत माझ्या वरिष्ठ संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांवर परिपूर्ण विश्वास अजून तरी आहे. भलेही कमी अधिक प्रमाणात एखाद्याचा आजकाल नसेल, परंतु राज्य पातळीवरचे सर्वच लोकांवर माझा चांगल्या प्रकारे विश्वास आहे. आणि त्यांनी जर निर्णय घेतला असेल, शिक्षक हिताचा घेतला असेल, तर आपण त्या पाठीमागं उभं राहिलो पाहिजे. पाठीमागच्या समन्वय संघाच्या आंदोलनाच्या काळात काय घडलं, पाठीमागच्या समन्वय संघाच्या आंदोलनात काय घडलं याकडे फार न पाहता पुन्हा लोकांना मैदानात आणण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करून निर्णय तुम्ही घेतला आहे ना. आता घेतलेला निर्णय आपल्या नेत्याचा योग्य ठरवण्याची आपली जबाबदारी असते, किंबहुना आपण ती पाळली पाहिजे. आम्हाला आमच्या सन्माननीय संस्थापक अध्यक्षांनी सांगितलं की असा निर्णय घेतलेला आहे, समन्वय संघाचं आंदोलन लावण्याचा निर्णय झाला आहे आणि बैठकीचं नियोजन विभाग पातळीवर आपल्याला करायचं आहे. एकाही क्षणाचा विलंब न लावता या ठिकाणी आम्ही आमच्या सन्माननीय संस्थापक सदस्यांच्या, अध्यक्षांच्या आदेशाला मानून त्या ठिकाणी तयारीला लागलो. आणि अकोल्याला संतोषजी वाघ सर आणि त्यांची सर्व टीम, सर्वांचेच नाव मी घेऊ शकत नाही, कमी अधिक प्रमाणात नाव पण सुटू शकतात, तर मला मोठं मन ठेवून माफ करावं मित्रांनो, इतकी नावं माझ्या लक्षात राहत नाहीत. त्याच्यामध्ये काकड सरांचं योगदान खूप मोठं आहे, प्रशांत कौर सरांचं योगदान मोठं आहे, बानेरकर सरांचं योगदान मोठं आहे, थोरात सर आहेत, ढोरे सर आहेत, बरीच मंडळी आहेत की ते नावं पण मला आठवत नाहीत. एवढी मोठी टीम, किलबिले सर आहेत, निकम सर आहेत, या सर्व गोष्टी. हो, GR वर बोलणारे सर, परंतु थोडंसं बोलणं महत्त्वाचं आहे की कसं कसं घडलं या गोष्टी बोलणं खूप गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडत असताना मेळावा झाला. मेळाव्याला शेगावला लोक जमलीत. राज्यभरातले जे काय अभ्यासू आहेत या विषयासाठी लढा देत आहेत अनेक दिवसापासून, ते सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी आली आणि लोकांना आवाहन करण्यात आलं की आपल्याला मैदानात पुन्हा त्या ठिकाणी उतरावं लागतं. एक चांगलं नाव माझ्यातून सुटून गेलं, येरेकार सर जे आपले यवतमाळचे आहेत, की त्यांचं खूप मोठं काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रासाठी आहे. तर अशा या चांगल्या चांगल्या व्यक्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेगावला नियोजन झालं आणि मोठ्या संख्येने उच्च माध्यमिकचे शिक्षक त्या ठिकाणी मला दिसलेत. मी खात्रीने एवढं तरी सांगतो की ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्यामध्ये जवळपास 80-85% शिक्षक हे फक्त उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटनेचेच त्या ठिकाणी मला दिसलेत.
आणि समन्वय आपण लोकांचा घडवतोय. उच्च माध्यमिकचे शिक्षक त्या ठिकाणी मला मोठ्या प्रमाणात दिसलेत. त्या सभेमध्ये मी जाहीररित्या बोललो होतो, कोणाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर आजही असेल, की यापेक्षा दुपटीची लोक तुम्हाला नाशिक विभागाच्या सभेमध्ये दिसेल. त्यानंतर दुसरी सभा आपली त्या ठिकाणी सोलापूरला झाली. सोलापूरलाही त्या ठिकाणी आमचे जी ती ठिकाणी टीम आहे त्याच्यामध्ये त्या सर्व लोकांनी खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. त्याच्यामध्ये आदरणीय खरात सर असतील, जगताप सर असतील, पडनोरे सर असतील, बलोल खान सर असतील, आदरणीय खट्टे मॅडम असतील, असंख्य बांधव, सर्वांचे नाव येऊ शकत नाहीत, आमचे शाहूराजे असतील, श्रीधर सगेल सर असतील, असे बरेच बांधव आहेत की ज्यांनी मोठ्या पद्धतीने या ठिकाणी लोकांसाठी कामाला सुरुवात केली. तिथेही सभा झाल्या. राजकारण मधल्या काळात खूप झालं, त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. परंतु या सर्व गोष्टी घडत असताना ह्या लोकांच्या मनात एकच निश्चय होता की सर्वसामान्य शिक्षकाला पगार मिळवण्यासाठी जर 2-4 लोक पदराचे पैसे सोडून जर फिरत असतील तर त्याच्या पाठीमागे आपण शक्ती या ठिकाणी संख्येची उभी केली पाहिजेत. आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय छान व्यवस्था बलोल खान सर यांनी आपल्या शाळेमध्ये केली. सर्वांना पोटभर जेवणही दिलं आणि त्यासोबत चांगलं असं कार्यक्रमाचं नियोजन करून त्या ठिकाणी आपण एक सभा त्या ठिकाणी यशस्वी केली. आणि मग खात्रीनं पुन्हा सांगतो मित्रांनो, समन्वय संघ हा कोणाचाही राजकारणाचा राजकीय व्यासपीठ नाही असं हे मी नाही म्हटलं. आमचे सन्माननीय सदस्य जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांनी म्हटलं की समन्वय संघाचा राजकीय दृष्ट्या कोणत्याही पद्धतीने वापर आणि वावर या ठिकाणी होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रस्थापित जे कुठलेही लोकप्रतिनिधी आहेत ते व्यासपीठावर दिसणार नाहीत. अशा पद्धतीने त्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी एखादे लोकप्रतिनिधी आले असतील, आपला यायला काही विरोध नाही, हरकत नाही. परंतु काळजी एकच घेतली होती की समन्वय संघाच्या आंदोलनाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहायला जायला नको. समन्वय संघाचं व्यासपीठ हे कोण्या पक्षाचं नाही, कोण्या नेत्याचं नाही. समन्वय संघाचं व्यासपीठ हे सर्वसामान्य शिक्षकांचं व्यासपीठ आहे. ह्याच दृष्टिकोनातनं भूतकाळातही समन्वय संघाकडे पाहिलं गेलं पाहिजे, वर्तमान काळातही समन्वय संघाकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि भविष्य काळातही समन्वय संघाकडे याच दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. या भावनेने लोक समन्वय संघाशी जोडल्या गेलीत. आता ज्या वेळेस नाशिकला सभा घेण्याचं ठरवलं तर नाशिकला सभा घेण्यासाठी आमचे कार्यकर्ते सर्वच उत्साही होते. मनस्वी माझी नाशिकची सभा माझ्या शाळेत घेण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि त्या लेवलचंही नियोजन होतं. परंतु प्रवास आणि येण्यासाठी पडणारं अंतर, त्यासाठी मध्यबिंदू म्हणून आमचे बच्चाव सरांची इच्छा होती की सर मी ती तयारी करतो, माझ्यावर जबाबदारी द्या. आणि आमच्या महेंद्र बच्चाव सर आणि त्यांच्या पाठीमागं उभं राहणारी सर्व माझी धुळे जिल्ह्याची टीम, त्याच्यामध्ये भूषण मोरे सर असतील, पवन पाटील असेल, कैलास पवार असेल, त्याच्यानंतर योगेंद्र सर असतील, असंख्य बांधव आहेत की अन्सारी सर असतील, की खूप मोठी टीम आहे आमच्या महेंद्राची, की त्यांनी त्या ठिकाणी ती जबाबदारी घेऊन आणि उत्कृष्ट असं त्या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे आमचे करतारसिंग ठाकूर सर यांनी त्या ठिकाणी चांगलं काम करून ते धुळ्याचं त्या ठिकाणी आपलं जे सहविचार सभा आहे त्या ठिकाणी ती खूप छान पद्धतीनं यशस्वी केली. तर सांगायचा विषय असं की या काळात आपण सहविचार सभा घेत असताना काही ठिकाणी नियुक्त्या देखील दिल्या, अनेकांना पदं दिलीत आणि ती पदं देत असताना तुमच्यावर विश्वास ठेवून, तुमच्यावर म्हणजे काय, स्थानिक लोकांवर विश्वास ठेवून की जे आपापल्या परिसरातले सर या व्यक्तीला आपण पद दिलं पाहिजे, तुमच्यावर विश्वास ठेवून बाबा ही पदं आम्ही तुमच्या झोळीत टाकलेली आहेत, या पदाला न्याय देण्याची जबाबदारी म्हणून तुम्ही जे जुने जाणते आपापल्या परिसरातले जे शिक्षक बांधव आहेत की त्यांची जबाबदारी बाबा संघटनेत काम करताना तुझ्यातल्या लीडर म्हणून तू काय काम केलं पाहिजे ते तुम्ही त्याला कमीत कमी या आजच्या फेसबुक लाईव्हमधून कमीत कमी तरी ती जाणीव करून द्यावी. कारण की ती जाणीव नसल्यामुळे प्रॉपर पद्धतीनं काम होताना दिसत नाहीत, गाव पातळीवर संघटन पोहोचताना दिसत नाहीत, जिल्हा पातळीवरच्या किंवा तालुका पातळीवरच्या नेतृत्वात सुसंवाद नसल्यामुळे सरळ लोक आता राज्य पातळीशी कनेक्ट झालेत. हे व्हायला नको. मेसेज कसा आला पाहिजे
राज्य पातळीवर तुम्ही मला GR अपडेट विचारतायत, सोशल मीडियाचं स्थान विचारलं पाहिजे. माझं म्हणणं काय, तुमचं संघटन हे राज्यातून राज्य कमिटीच्या मुख्य प्रमुखाकडून आलेला जो मेसेज असेल तो राज्यकारिणीच्या इतर सदस्यांना द्या. त्यांच्या माध्यमातून तुमच्या विभाग प्रमुखांना आपापल्या विभागात जाऊ द्या. त्या विभागातून तुम्ही ते जिल्हाध्यक्षापर्यंत जाऊ द्या आणि त्या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून तालुकाध्यक्षाला जाऊ द्या. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सर्व IPL टीम झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्व जिल्हे मिक्स करून टाकलेले आहेत आणि सर्व जिल्हे मिक्स करून टाकल्यामुळे महाराष्ट्रातले जिल्हे एकाच ठिकाणी आल्यामुळे कोण काय बोलतो, कसं बोलतो, कशा अवस्थेत बोलतो ते अवघड झालेलं आहे सर्व. तर या गोष्टी आपण त्या ठिकाणी टाळल्या पाहिजेत. मग ठरल्याप्रमाणे औरंगाबादलाही त्या ठिकाणी सभा झाली. आम्ही ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्यात त्यांना आवर्जून आमच्या संस्कृतीला शोभेल या पद्धतीनं शक्य होईल तेवढं सर्व आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय सदस्यांचं त्या ठिकाणी आदर सत्कार केला आणि ती जबाबदारी म्हणून आमची होती, आम्ही केला. औरंगाबादला सभा झाली. औरंगाबादच्या सभेमध्ये त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त आव्हान पोटतिडकीने करण्यात आलं आणि कारण काय असेल सांगता येत नाही. मात्र आमची दखल त्या ठिकाणी घेण्यात आली नाही. वाकसरांची दखल घेण्यात आली नसेल. कदाचित आमचं इतर ठिकाणी काही चुकलं असेल, त्यामुळे कदाचित टाळलं असेल. त्यामुळे आम्हाला आपल्या औरंगाबादच्या सभेच्या एखाद दुसऱ्या आदल्या दिवशी सांगण्यात आलं. त्यामुळे आम्हाला जाणं त्या ठिकाणी शक्य झालं नाही. तरी त्या ठिकाणी औरंगाबाद जर जिल्हा म्हटला तर महाराष्ट्रातले सर्व शैक्षणिक नेतृत्व आता मराठवाड्याच्या विभागात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे लोकांना जास्त अशा अपेक्षा आहे की हे सर्व धुरंधर नेतृत्व या एकाच मराठवाड्या विभागात असल्यामुळे हे सर्व पोटतिडकीने जर एकत्र आलेत तर राज्यातले सर्व प्रश्न पटापट सुटतील आणि त्या विश्वासाने सर्व लोक मराठवाडा हा महाराष्ट्रातला खूप मोठा विभाग असल्यानेही पाहतात आणि चांगली चांगली लोक आहेत सर्व आणि हे सर्व एकत्र येऊन जर भांडलीत तर शासन दरबार येऊन आपला प्रश्न सुटेल या विश्वासाने लोक पाहतात. आता हे झालं मित्रांनो. त्यानंतर आपलं आंदोलन लागण्यासाठी 10 तारीख ठरली. 10 ऑक्टोबरला आपलं आंदोलन ठरलं. 30 तारखेला मी माझ्या जामनेर तालुक्यातल्या काही सहकाऱ्यांना घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना सांगितलं. म्हटलं भाऊ, मागच्या वेळेस 20 व 40% अनुदान देत असताना तुमचं खूप मोठं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. समन्वय संघाचं आंदोलनाला देखील तुमच्या भेटी यापूर्वी झालेल्या आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी आशिष शेलार साहेबांच्या काळामध्ये शिक्षण मंत्री असताना आमच्या आंदोलनाला दिशा दिली होती आणि आताही आमचं 10 ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू होणार आहे. आपल्या मध्यस्थीशिवाय सुटणारा हा प्रश्न नाही. तर शिक्षकांचे संकटमोचक म्हणून तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल आणि आपल्या मध्यस्थीने राज्यातील 60,000 शिक्षकांचा प्रश्न सोडवा अशी मी विनंती गिरीश भाऊ महाजन यांना त्या ठिकाणी 30 सप्टेंबरला केली. आंदोलन सुरू झालं नव्हतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या PAंना देखील सांगितलं, स्वीय सहायकांना, की मुंबईतल्या आपल्या फाईलला हा विषय घ्यावा आणि मला याची आठवण करून द्यावी आणि स्वतः भाऊ म्हटले मुंबईत आल्यानंतर फॉलोअपमध्ये राहावं. आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही गिरीश भाऊंच्या पूर्ण नाशिक विभागाची टीम संपर्कात होती आणि माझे संघटनेतले जे सन्माननीय सदस्य जे आहेत वरिष्ठ मंडळी, त्या सर्व वरिष्ठ मंडळींच्या कानावर देखील वेळोवेळीच्या अपडेट मी समन्वय संघाच्या आंदोलन काळात देत राहिलेलो आहे. तो काही भाग नाही. मग आपलं 10 ऑक्टोबरला आंदोलन त्या समन्वय संघाचं सुरू झालं. सुरू झाल्यानंतर नव्या शिक्षण मंत्र्यांच्या ज्या काही भूमिका होत्या आणि त्या भूमिकांमुळे लोक पूर्णतः कन्फ्यूज झालेले होते. माझा आवाज येतोय ना सर्वांना? कृपया हो म्हणून लिहून पाठवा मला. आवाज येतोय माझा? मित्रांनो, आवाज येत असेल तर कृपया लिहून पाठवा. ओके. तर 10 ऑक्टोबरला त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालं. शिक्षण मंत्र्यांचे स्टेटमेंट प्रत्येक दिवसाला वेगवेगळे येत असल्यामुळे
शिक्षक प्रचंड भीतीच्या वातावरणामध्ये होते. मी तर म्हणतो की राज्यातलं समन्वय संघाचं आंदोलन बळकट करण्यासाठी मान्य शिक्षण मंत्र्यांचं खूप मोठं योगदान आहे की ज्या पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट यायला लागले की लमसम पगार देतो, फिक्स पगार देऊया. काही शाळांचे त्यांनी व्हिजिट केल्यात, त्याच्यात समाधानही व्यक्त केलं. परंतु आधी ज्यांना काहीच वेतन नाही त्यांना मला 20% आणायचं आहे, त्यांना न्याय द्यायचं आहे, अशा पद्धतीचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की एक तर 20-22 वर्ष आमची अशीच गेलीत की ज्याच्यात पगार रुपया कमवला नाही आणि अलीकडे कुठेतरी 20% आलो आहे आणि शिक्षण मंत्री म्हणतो की आता फिक्स पगार सुरू करून टाकतो. आता आपलं काही खरं राहिलेलं नाही. जी कधी शिक्षक बिचारे फोन करत नव्हती, व्हॉट्सअपला बोलत नव्हती, फक्त पडलेला मेसेज वाचायची, ती लोकंसुद्धा जिवंत झालीत. हो सर, काहीतरी करावं लागेल आता. शिक्षण मंत्री असं बोलतायत, आंदोलन कधी सुरू करणार आहेत, कसं होणार आहे, काय होणार आहेत, कधी जायचं, काय ठरवायचं, असं ठरलं. आणि बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी मुंबईला जाण्याचा निश्चय स्वतःहून केला. याचं क्रेडिट एकही नेत्याचं नाही. जर एखादा व्यक्ती असं म्हणत असेल की लोक माझ्यामुळे मैदानात येतात, तर हा तुमचा गैरसमज आहे. लोकांना फक्त पगार हवा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीने जर नेतृत्व केलं आणि ते जर प्रामाणिक असेल तर लोक त्याच्या पाठीमागं जातील. लोकांना प्रश्न महत्त्वाचा आहे, कोणताच नेता महत्त्वाचा नाही. आणि लोकांच्या जीवावर तरी कोणीतरी स्वतःचं फायदा करून घेण्याचा प्रयत्न पण करू नये. मी प्रामाणिकपणे बोल, एक सर्वसामान्य शिक्षक म्हणून बोलेल. समन्वय संघाचं व्यासपीठ हे फक्त शिक्षकांचा पगार आणि शिक्षकांना त्यांचं हक्काचं वेतन मिळवून देणं या हेतूनेच लोक आपल्याकडे पाहतात आणि त्या भूमिकेतूनच आपण या ठिकाणी पुढे पुढे जात राहिलो पाहिजे. आणि या सर्व गोष्टीतनं हे आंदोलन उभं राहिलं. संख्याही प्रचंड त्या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी यायला लागली आणि लोक येत आहेत, बसत आहेत दिवसभर त्या ठिकाणी. आता गावाकडे आपल्याला मित्रांनो थंडी आहे, मात्र मुंबईला आल्यावर असं वाटायचं की मे महिना, एप्रिल महिना आताच लागला का. एवढं प्रचंड घामाच्या धारा अंगातून चालायच्या आणि त्या प्रचंड उन्हाच्या तीव्रतेत, उष्णतेत आमचा शिक्षक बांधव रोज आंदोलनात बसून असायचं. खरं तर मित्रांनो, यावेळेला माझ्या मुलाची तब्येत, कौटुंबिक अडचणी, त्यामुळे मी सुरुवातीच्या 16 तारखेपर्यंत मैदानात येऊ शकलो नाही. त्यामुळे तुमची जाहीर माफी आणि दिलगिरी व्यक्त करतो. नाईलाज होता. आधी कुटुंब आपल्याला महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. मुलाची तब्येत त्या काळात बिघडली होती. 16 तारखेला निघालो, सकाळी मैदानात पोहोचलो आणि माझे जे संघटनेतले मित्रमंडळी आहेत त्यामध्ये राजेश गीते असतील, बळीराम कसपटे असतील, दगडूबा पवार असतील, बरेच बांधव, जळगावचे आपले विजय धनगर असतील, रवी असेल, ठोसर सर असतील, प्रकाश तायडे सर असतील, साळुंके सर असतील, डी.आर. पाटील असतील, जे मैदानात होते त्यांच्याशी चर्चा सुरू होत्या, जे मैदानात नव्हते त्यांच्याशी चर्चा सुरूच होत्या. आणि या सर्वांशी बोलून चालून इथल्या परिस्थितीची आपल्याला काय मार्ग काढतील माझ्या लेवला. मी असं म्हणत नाहीत की याच्यात एकट्या दुकट्या कोण्या व्यक्तीमुळे हे सर्व घडलंय. प्रत्येकाचं सांघिक योगदान आहे, त्यातनं हा विषय पुढे सरकला आहे. त्याच्यामुळे कोणाच्या डोक्यात हवा शिरण्याचं अजिबात कारण नाही. मी तर एवढंच म्हणतो की परमेश्वराने एखादं चांगलं काम करण्यासाठी माझी निवड केली आणि आपल्या हाताला फुल नाही फुलाच्या पाकळी एवढं यश आलं. तर मित्रांनो, त्या ठिकाणी 4-8 दिवस मैदानात थांबल्यानंतर मला एक कळालं, प्रामाणिकपणे सांगतो, की आंदोलनात लोक चांगल्या पद्धतीने येत आहेत की एवढ्या संख्येच्या जोरावर आपण निकाली आंदोलन करू शकतो, एवढं मला मन माझ्याशी बोलत होतं. परंतु आपण एकतर आंदोलनाला लेट आला, पुन्हा आंदोलनाला लेट आलं असताना उगाच पुढं करणं हा माझा स्वभाव नाही. कधी आपल्याला फोटो सेशनच्या भानगडीत आपण पडलो नाहीत, व्यासपीठावर समोर दिसलो पाहिजे याची आपली अजिबात मानसिकता नाही. लोकांसाठी काम परमेश्वराने आपल्या हाताने करावं आणि ते काम आपल्या हाताने होत राहावं या भूमिकेतून काम करण्याचा आधीपासून स्वभाव असल्यामुळे बाकी गोष्टीपासून लांब राहून आपण सर्वसामान्य शिक्षकासाठी सर्वसामान्य जागेवर कोणत्याही ठिकाणी बसायला आपल्याला कमीपणा अजिबात वाटत नाही. आणि त्या भूमिकेतून आपण या सर्व गोष्टी करत गेलो. मग त्या ठिकाणी माझी जी उस्मानाबादची मित्रमंडळी आहेत
त्यांनी मला त्या ठिकाणी आकाशवाणी आमदार निवासाला सर आमच्या विभागातील शिंदे साहेबांचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्ती असणाऱ्या व्यक्ती आहेत की ज्यांचं महाराष्ट्र आपला मराठा कुणबी समाज संघटनेसाठी खूप मोठं काम आहे, तर त्यांच्याशी तुम्ही जर एकदा चर्चा केली, आपला विषय जर समजावून सांगितलं तर त्यांची आपल्याला मदत घेता येईल, तर तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे असं त्यांनी मला या काळामध्ये सांगितलं. तर त्या काळातच माझं गुलाब साळुंखे सर यांच्याशी सातत्याने संपर्क होता आणि त्यांच्या माध्यमातून आपण आदरणीय मंगेशदादा चव्हाण साहेब यांना ब्रीफिंग गावाकडेच तालुक्यावर असताना आमच्या 40 गावच्या टीमने छान पद्धतीनं केलं. त्यामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकची टीम असतील, गुलाब साळुंखे सरांनी नेतृत्व केलं आणि त्यांनी मंगेशदादांना हा सर्व विषय क्लिअरली त्या ठिकाणी समजून सांगितला. कामं करणाऱ्या लिडरशिपच्या नेतृत्वाचं कामच असतं की विषय समजून घेणं. एक तर उगाच समाधानासाठी निवेदन घेणं, हो हो करतो बघतो बोलतो असे नेते काही कामाचे नसतात. आणि लिडरशिप असणारा माणूस विषय समजून घेतो. दादांनी ज्या वेळेस हा विषय ऐकला तर ते स्वतः सुन्न झालेत की 15-20 वर्ष शिक्षकांना पगार दिला जात नाहीत, आंदोलन करावे लागतात आणि तेही त्या शिक्षकांना लाट्या काट्या खाऊन पगार जर मिळत असेल तर मग यांचे लोकप्रतिनिधी करतात तरी काय. आणि स्वतः सेल्फ मोटिवेशनने दादांनी त्या ठिकाणी मंगेशदादांनी हा विषय घेतला. मंगेशदादांना भावी शिक्षक आमदार व्हायचं नाही, ते विधानसभेचे आमदार आहेत. कुठलंही राजकारण न करता प्रामाणिक पवित्र भावनेने माझा शिक्षक उपाशी आहे, त्या शिक्षकांसाठी आपण काम केलं पाहिजे या भावनेने त्यांनी तो विषय घेतला. आणि त्यांनी मी ह्या तुमच्या आंदोलनासाठी माझ्या लेवलला मला जे माझ्या पक्षाच्या वतीने सहकार्य करता येईल त्याचा प्रयत्न करेल असा त्यांनीही शब्द दिला. आणि या वेळेलाच तुकारामजी शिंदे साहेब यांनी जे मंत्रालयातलं आपलं आकाशवाणी आमदारात निवासातलं चित्र बघितलं तर ते चित्र खूप वाईट होतं. माझ्या माय बहिणी त्या ठिकाणी आमदार निवासात सर्वच खोल्या भरगच्च भरलेल्या असल्यामुळे मिळालेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये जिथे जागा असेल तिथे झोपून होत्या. अनेक शिक्षकांना राहण्याच्या व्यवस्था नव्हत्या, आंघोळीच्या व्यवस्था नव्हत्या. कुठल्याही 6व्या मजल्याच्या इमारतीमध्ये कुठल्याही मजल्यावर जा चित्र हेच होतं. आणि त्यातनं शिक्षकाची जर एवढी दैन्य अवस्था असेल तर हा विषय मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगतो की हा विषय याआधी देखील मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक बांधवांनी प्रयत्न केले. मला वाटतं मी मैदानावर येण्याआधी सुद्धा सन्माननीय जे राज्याचे जे ज्येष्ठ सदस्य असतील समन्वय संघाचे त्यांनी CM साहेबांची भेट घेतलेली होती, फडणवीस साहेबांची भेट घेतलेली होती आणि शिक्षण मंत्र्यांचे त्यांच्या काहीतरी भेटी झाल्या होत्या. त्या अनौपचारिक असतील, काही शासकीय असतील, पण भेटी झाल्या होत्या. परंतु तोडगा निघेल अशी भेट मात्र कोणतीही झालेली नव्हती. कन्फ्युजन सारखे स्टेटमेंट शिक्षण मंत्र्यांचे होते. मग त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला जर विषय सांगायचा असेल तर त्याला समजेल त्या भाषेत आणि आधारावर सांगितलं गेलं पाहिजे. प्रश्न खूप गंभीर आहे. लोकांना 15-20 वर्ष पगार नाही, शासनाने कायम शब्द काढला, मूल्यांकन केलं, या सर्व 12 भानगडी आहेत. परंतु तितक्या खोलात न जाता या मिनिटाला काम कुठे अडलं या विषयावर बोलणं महत्त्वाचं आहे. तर यासाठी या विषयाचा ज्या वेळेस मंत्रालयीन स्तराचा 2 दिवसाचा पाठपुरावा वैयक्तिक मी माझ्या टीमसोबत केला तर माझ्या असं लक्षात आलं की समन्वय संघाच्या आंदोलनाच्या मूळ विषयाचीच कन्सेप्ट मात्र शासन स्तरावर क्लिअर नाही. हे मी काढलेलं विश्लेषण माझं. आणि ते मी माझे मित्र संतोषला बोलूनही दाखवलं. म्हटलं प्रॉब्लेम असा आहे, जखम गुडघ्याला इलाज डोक्याला. त्यामुळे म्हटलं आपल्याला प्रॉपर पद्धतीनं काम करायचं असेल तर ह्या विषयाचं क्लिअरनेसपणा वाढवावा लागतो. कारण सन्माननीय शिक्षण मंत्र्यांचे स्टेटमेंट त्याआधी असे होते की हे सर्व विषय आपण करणार आहोत, मात्र ज्यांना काहीच नाही त्यांना आधी देणार आहोत. त्यानंतर त्रुटीचा विषय आपण तो पण क्लिअर करणार आहोत आणि बाकीचं
एकाच वेळेस हे सर्व विषय क्लिअर झाल्यानंतर बाकीच्यांच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. त्यामुळे माझ्या 40 व 60 च्या टप्प्यासाठी वेटिंग लिस्टला असणाऱ्या बांधवांच्या जवळजवळ आशा मावळत चाललेल्या होत्या आणि त्यामुळे सर्वांना अतिशय टेन्शन आलेलं होतं. आणि या टेन्शनच्या वातावरणामध्येच आपण त्या ठिकाणी तुकारामजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा विषय लावून ठेवला. 2-3 दिवस सलग त्यांना परिपूर्ण माहिती पुटअप केली, निवेदनं दिली, सर्व विषय समजावून सांगितला आणि त्यांनी स्वतः त्यांच्यात एक आडाचा प्रामाणिक इमानदार लीडर असल्यामुळे त्यांनी सुद्धा या विषयात हात घातला. आणि तुकारामजी शिंदे साहेब यांनी 22 तारखेला त्या ठिकाणी मला सांगितलं, सर आज काही झालं तर तुमची 4 बोलणारी लोक तयार ठेवा आणि तुम्हाला कुठल्याही क्षणाला मी फोन करेल, त्यावेळेस तुम्ही वर्षा बंगल्यावर या. मला खरं तर सुरुवातीला विश्वास बसत नव्हता की इतक्या लवकर 2-3 दिवसात फिल्डिंग कशी लागू शकते, परंतु त्यांची पोटतिडीक माझ्यापेक्षा त्यांच्यात जास्त होती. मला वाटतं 22 तारखेला शिंदे साहेबांचे, तुकारामजी शिंदे साहेब यांचे मला जवळपास 5-6 वेळा कॉल आले असतील. मग शेवटी मी सन्माननीय आमच्या संघटनेचे जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. काकड सरांना विषय सांगितला, गजानन काकड सर आमचे बुलढाण्याचे, त्यांनाही विषय सांगितला की बाबा या सर्व अशा गोष्टी आहेत आणि आपल्याला जावं लागतंय. आणि आम्ही आझाद मैदानातून त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर गेलोत आणि वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीची वागणूक या समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली तर ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मित्रांनो. कारण की याआधीही वर्षा बंगल्यावर वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात जाण्याचं भाग्य मिळालेलं आहे, परंतु त्या काळात भेटलेले मुख्यमंत्री आणि आता असलेले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वभावात पदासोबत एक माणूस जिवंत असल्याचा आणि माणुसकी असल्याचं एक आम्हाला त्यांच्यातला गुण खूप भावला. त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी या समन्वय संघाचं जे काळी दिवाळी बिचारे साजरी करत आहेत, 15-20 दिवसापासून प्रश्न मिटलेला नाही, अशा या शिक्षकांचं आधी त्यांनी फराळ देऊन त्या ठिकाणी शिक्षकांना त्या ठिकाणी अल्पाहार दिला, जेवण दिलं आणि स्वतःहून सांगितलं की तुम्ही आधी नाश्ता घ्या आणि त्यानंतर मी तुमच्याशी चर्चा करतो. खरं तर याच्यामध्ये तुकारामजी शिंदे साहेब, ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेब यांचं योगदान खूप मोठं आहे. आणि त्यांनी मग त्या ठिकाणी त्यांच्या OSDनी आम्हाला GR मागितलेत. काही GR आमच्याकडे मोबाईलला होते, त्यांच्या प्रिंटानं होते. स्वतः वकील साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर GR काढण्यासाठी मदत केली. आमचे मित्र राहुल कांबळे सर यांनी त्वरित त्या ठिकाणी ते काही GR त्या ठिकाणी काढून आणलेत. आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्यांचे काही पक्षप्रवेश झाल्यानंतर वेळ दिला आणि त्या ठिकाणी निवेदन वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा विषय वेगळा आहे. की याआधी जे सांगितलं जात होतं की 20% अनुदान शासन देणार आहेत, त्यामध्ये आपण अघोषित लाच देणार, त्रुटी लाच देणार. त्यावेळेस केसरकर साहेबांना माननीय शिक्षण मंत्र्यांना फोन करण्यात आला आणि त्यावेळेस केसरकर साहेबांनी त्या ठिकाणी सुरुवातीला म्हटलं की आपण शिक्षकांच्या आंदोलनाशी चर्चा केलेली आहे आणि 16-17 तारखेला त्यांचा निर्णय करणार आहोत, अशा प्रकारचं बोलण्यात आलं. परंतु त्या सर्वांच्या चर्चा झालेल्या होत्या, त्या अघोषित समन्वय संघाचं जे आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं त्यांच्या संदर्भाच्या होत्या. त्यामुळे कुठेतरी कन्फ्युजन होत होतं. त्यामुळे स्वतः आमचे सर जे कुलकर्णी सर यांनी त्या ठिकाणी म्हटलं की साहेब हा विषय शिक्षक समन्वय संघाचा आहे आणि तो असा आहे. त्यावेळेस माननीय शिक्षण मंत्री यांनी समन्वय संघाची जी आपली मूळ मागणी आहे तीच मागणी त्या ठिकाणी वाचून त्या ठिकाणी सांगितली की या शिक्षकांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 या शासन निर्णयातील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करण्यात यावं या मागणीसाठी या समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे. आणि त्या आंदोलनात असणाऱ्या शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी आपल्याकडे आलेले आहेत, तर तुम्ही वर्षा बंगल्यावर ताबडतोब या. त्यावेळेस सन्माननीय शिक्षण मंत्री हे एअरपोर्टवर होते, विमानतळावर होते. दिवाळीचा तो सर्व काळ होता आणि माननीय शिक्षण मंत्री तेवढ्या तत्परतेने त्या ठिकाणी आलेत.
आणि बैठक लागली. जवळपास आमचे 2-2.5 तास त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर आम्ही थांबून होतो आणि हा सर्व विषय त्या ठिकाणी पॉझिटिव्हली समजून घेतला आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हटले की निधी कितीही लागू द्या, मी द्यायला तयार आहे. आणि त्या ठिकाणाने एक पॉझिटिव्हली वातावरण तयार झालं. जी नैराश्याच्या गर्तेत मैदान सोडून गावी गेलेले शिक्षक बांधव होते ते परत मैदानात आले. पुन्हा पुढच्या आठवड्यात जोराने आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं. या मधल्या काळामध्ये काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी देखील या आंदोलनाची दखल घेऊन या शिक्षकांच्या भावनांना त्या ठिकाणी वाचा फोडली. त्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने इतर जे काय माझे समन्वय संघातले पदाधिकारी त्यांच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी प्रयत्न झालेत. 1 तारखेला ठरलेली बैठक लागली आणि लोकांमध्ये एक अतिउत्साहाचा आनंद झाला की त्या ठिकाणी कुण्या एका त्रयस्थ व्यक्तीने, जो शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा सहभागी नाही किंवा आज शिक्षकांच्या मतावर निवडून आलेला साधा आमदार नाही, तरीसुद्धा त्या एका निष्ठावंत माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याने विषय हातात घेऊन शिक्षकांच्या आंदोलनाला निर्णायक दिशा देण्याची बैठक लावली आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हटले की मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि सर्वांनाच न्याय द्या, अशी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे या विषयाला गती मिळाली. त्यानंतर 1 नोव्हेंबरला बैठकीचं ठरलं. बैठकीत काय घडलं सर्व किस्से तुम्हाला माहिती आहेत. आमच्या समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी देण्यात आली नाही आणि त्याचाच परिपाक की तुम्ही 1 तारखेला मैदानात बघितलं की साधारणतः यापर्यंत ज्या काय परिस्थित्या बघितल्या आपण की त्यामध्ये बसून होती लोक, बैठक फेल झाली अशा प्रकारचे मेसेज आल्यानंतर नैराश्याचं वातावरण त्या ठिकाणी आलं. बऱ्याच शिक्षक आमदारांशी त्यावेळेस स्वतः मी चर्चा केली आणि सर्वांकडून निगेटिव्हली स्टेटमेंट यायला आल्यामुळे त्यावेळेस मला त्या ठिकाणी अक्षरशः रडू देखील कोसळलं. आणि त्या ठिकाणी तुकारामजी शिंदे साहेब यांनी सन्माननीय विक्रमजी काळे साहेब यांना त्या ठिकाणी सांगितलं, शिक्षकांच्या प्रश्नासाठी जर शिक्षण मंत्री सहकार्य करत नसतील तर मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. तुमचे 14 आमदार एकत्र करा, आज करा, उद्या करा, आपण वर्षा बंगल्यावर जाऊ आणि शिक्षकांचा प्रश्न सोडवू. परंतु माननीय काळे साहेबांनी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स हवा तसा त्या ठिकाणी दिला नाहीत. सर्वच आमदार एक एक करून आपापल्या गाडीतून त्या ठिकाणी निघून गेलेत आणि म्हटलं आता सर्व वाया गेलं. इतक्या मोठ्या ताकदीने आपण आंदोलन उभं केलं, मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आणि बैठकसुद्धा लागली, शब्द दिला, परंतु लोकप्रतिनिधी जर या ठिकाणी पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेत नसतील तर आता हा विषय अवघड होऊन बसलेला आहे. त्यामुळे तुकाराम शिंदे साहेब यांनी मला विश्वास दिला की बाबा तू काही रडू नको, मी प्रयत्न करतो. आणि त्यांनी त्या ठिकाणी माझ्यासोबत असलेल्या काही शिक्षकांना घेऊन पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांकडे घेऊन गेले आणि त्यांनी समन्वय संघाच्या आंदोलनाची पोटतिडीक त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांना समजावून सांगितले आणि त्यानंतर माननीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आणि स्वतः सांगितलं की यांचे 10-12 शिक्षकांची नावं तुम्ही लिहून घ्या, आपण त्यांना चर्चेला बोलवू. मी माझे सन्माननीय सदस्य आमच्या संघटनेचे नेते दीपकजी कुलकर्णी सर यांना फोनद्वारे ह्या गोष्टी सांगितल्या की बाबा हे सर्व असं घडतंय आणि नावं मागितलीत. परंतु त्यांनी मला सांगितलं की मैदानातलं वातावरण तापलं आहे. हो, त्या प्रश्नावर बोलतो मी, समन्वय संघातून बाहेर पडलात हे खरे आहे का, त्याच्यावर पण उत्तर देणार. तर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडल्यानंतर त्यांनी सांगितलं की लेखी पत्राशिवाय आपण बाहेर पडणार नाही. आणि त्याच काळात मंगेशदादा चव्हाण साहेब यांनीही आंदोलनात येऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला व फडणवीस साहेबांकडे बैठक लावतो आणि त्यासाठी प्रयत्न देखील त्यांनी केले. आणि पटापट सर्व घटना घडामोडी घडल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या स्टाफला पत्र काढण्याबाबत सांगितलं आणि ते पत्र त्या ठिकाणी आपलं 2 तारखेच्या बैठकीचं निघालं. आणि त्यासाठी मग पुन्हा आम्ही प्लॅनिंग केली की आता उद्याच्या बैठकीला सामोरं जात असताना काहीतरी प्रॉपर तयारीने आपण गेलं पाहिजे की कारण की गतकाळात झालेल्या चुकातून जर आपण बोध घेतलं तर भविष्यात होणाऱ्या चुका आपल्याला टाळता येतात. पाठीमागचा सर्व आपल्याला अनुभव आहे की ज्यावेळेस बैठक त्या ठिकाणी लागत असते प्रशासनासोबत तर आपला परिपूर्ण त्या ठिकाणी अभ्यास असला
पाहिजे आणि त्यातनं ती तयारी असली पाहिजे. तर त्यामुळे वाघ सरशी चर्चा झाली, कांबळे सरांसोबत चर्चा झाली, कुलकर्णी सरांसोबत चर्चा झाली आणि आम्ही म्हटलं की सर्व GR जेवढे असतील तेवढे GR आपण आता डेटा आपल्याकडे असलं पाहिजे. सर्व टीम रात्रभर जागून त्यामध्ये गजानन काकड सर, थोरात सर, त्याच्यानंतर बरेच बांधव आहेत की ज्यांचं योगदान खूप मोठं आहे की त्यांनी रात्रभर जागून त्या ठिकाणी या सर्व गोष्टींचं काम केलं, बुकलेट तयार केलेत आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती घेऊन, जसं आपल्याला उद्या एखाद्या परीक्षेचा पेपर सोडवायचा एवढा अभ्यास करून त्या ठिकाणी ही सर्व मंडळी त्या बैठकीला समोर गेली. बैठक 2.5-3 तास चालली. त्याच्यामध्ये सर्वच आपले सन्माननीय नेते होते, जे तुम्हाला माहीत आहे, मी काही सर्वांची नाव घेत नाहीत. आता मूळ मुद्द्यावर येतो. सर्व काही व्यवस्थित झालं. बैठकीत ठरल्याप्रमाणे शिक्षण मंत्र्यांनी आधी खूप आमची कसोटी घेतली, परंतु शिक्षण मंत्र्यांच्या सर्व प्रश्नांचं समाधान होईल असं उत्तर आपण त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनीही पॉझिटिव्हली माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करायला सुरुवात केली. स्वतः तुकारामजी शिंदे साहेब हे अग्रस्थानी माननीय शिक्षण मंत्र्यानंतर दुसऱ्या बाजूची खुर्ची त्यांचीच होती, ते बसून होते आणि ते सर्व ह्या विषयाला जवळून बघत होते. मग त्या ठिकाणी मित्रांनो, सर्वांना 20% अनुदान मिळण्याच्या बाबतीत टप्पावार अनुदान, त्याच्यामध्ये सर्वच घटक आलेत. अशा प्रकारच्या घटना घडामोडी त्या ठिकाणी घडल्यात आणि सर्वांना प्रचंड आनंद त्या ठिकाणी झालात आणि सर्वांना असं वाटायला लागलं की आता 2 नोव्हेंबरला ठरल्या बैठकीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जे बैठकीत, आपल्या शिक्षण मंत्र्यांनी बैठकीत जे मान्य केलं, त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढच्या कॅबिनेटमध्ये हा सर्व विषय होणार. मात्र मित्रांनो, त्यानंतर ज्या काही राजकीय वळण येणं म्हणा किंवा पुन्हा कुठेतरी या विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लीडरशिप पुढे आल्यात, त्यात थोडंसं मधल्या काळामध्ये विषय एडावाकडा व्हायला लागलात आणि याच्यामध्ये सर आंदोलनमध्ये सर्वात जास्त उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक आझाद मैदान मुंबई येथे हजर असतात. यावर तुमचे मत काय? 100% हे खरं आहे की त्या ठिकाणी आझाद मैदानावर आपले शिक्षक लोक जास्त असतात. त्याचं कारण सांगतो की 5 ते 7 वर्गावर जी लागलेली आपली बरेचसे शिक्षक बांधव आहेत की ज्यांचं वय वर्ष कमीत कमी समजा एक 23-24 वर्षापासून 27 वर्षाच्या आतला जो घटक आहे तो मैदानावर नसतोच. प्राथमिक शाळांच्या स्तरावर जो काम करणारा असतो, साधारणतः मैदानावरचा जर घटक जर तुम्ही बघितला तर वय वर्ष तुम्हाला 38, 35 ते 45 किंवा रिटायरमेंट करता घटक आपल्याला सापडतो आणि त्याच्यात ज्युनियरचा घटक हा सर्वात मोठ्या प्रमाणात आहे. हे काही नाकारता येणार नाही, कारण की पोटात भूक आणि त्या ठिकाणी परिपूर्ण पगार मिळत नसल्यामुळे ही बांधव मोठ्या ताकदीने मैदानात असतात. ते नाकारण्याचं कारण नाही. आणि हे चित्र जर पाहायचं असेल तर शितवून भाताची परीक्षा करता येतात असं म्हणतात. सहविचार सभा महाराष्ट्रातली कुठली घ्या, माझ्याकडे धुळ्याच्या लिस्ट आहेत अजूनही, त्याच्यात बघा तुम्ही की संख्या कोणाची जास्त आहेत. शेगावची संख्या बघा उच्च माध्यमिकची जास्त आहे, सोलापूरची संख्या बघा उच्च माध्यमिकची संख्या जास्त आहेत, धुळ्यातली संख्या बघा उच्च माध्यमिकची संख्या जास्त आहेत. आता आपल्याला संख्येवर भांडत बसायचं नाही आहेत. शिक्षक मम धर्म जर आपण मानला असेल तर शिक्षक कोणती काय त्या प्रकारात न जाता प्रश्न कसा मिटेल याकडे आपण आता बोलत आहोत. तर मित्रांनो, प्राप्त परिस्थितीमध्ये काय परिस्थिती हे ऐकण्यासाठी तुमची इच्छा आहे. तर मधल्या काळामध्ये प्रश्न मिटल्यानंतर राज्यात होऊ घातलेल्या निवडणुका याच्यामुळे काही लोकांनी क्रेडिट कॅश करण्याचा प्रयत्न या समन्वय संघाच्या आंदोलनाचा करण्याचा केला. यात मी कुठल्याही समन्वय संघाच्या प्रमुखाला दोष देण्याचं कारण नाही, कारण की एवढा मोठा हा सेन्सिटिव्ह विषय आहे. सेन्सिटिव्ह विषय का म्हणतो मी की माननीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा हा विषय इतका महत्त्वाचा आहे, या विषयाचं गांभीर्य एवढं महत्त्वाचं आहे की कॅबिनेटला हा विषय येण्यापासूनच्या घडामोडी तुम्हाला माहिती आहेत की मला वाटतं की ज्यावेळेस कॅबिनेट होणार होती, कॅबिनेटची विषयसूची ज्यावेळेस बाहेर पडली त्यामुळे कॅबिनेटला ज्यावेळेस विषय नाही असं लोकांना माहीत पडल्यावर लोकांचे रिॲक्शन बघण्यासारखे होते. 15-16 तारखेचे रिॲक्शन लोकांचे बघण्यासारखे होते की या ठिकाणी बैठकीत शिक्षण मंत्र्यांनी तो शब्द दिला होता आपल्याला की 15 तारखेला बैठकीत निर्णय करतोय. मग बैठक का नाही आणि बैठकीत विषय का नाहीत? मधल्या काळात सह्याद्रीला शिक्षक आमदारांची सुद्धा एक बैठक झाली आणि त्या शिक्षक आमदारांच्या बैठकीमध्ये काही शिक्षक आमदारांकडून निगेटिव्ह स्टेटमेंट आले की पुढच्या 7-8 दिवस हा विषय काही होत नाहीत.
त्याच्यामुळे राज्यातलं मैदानावरचं वातावरण देखील जे काय खराब झालं ते आम्ही सर्वांनी जवळून बघितलेलंच आहे. परंतु याच्यामध्ये हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की हा राज्यातल्या 60,000 शिक्षक सह त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. जवळपास 3-3.5 लाख लोकांचा हा विषय त्या ठिकाणी आहे. आणि या 3-3.5 लाख लोकांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर याच्यात आपण एक लक्ष ठेवलं पाहिजे मित्रांनो. आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जरी आपण लाभार्थी असलो तरी या विषयाला न्याय देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झाल्यामुळे स्पष्टपणे मान्य शिक्षण मंत्र्यांना म्हटले की निधी कितीही लागू द्या, शिक्षकांच्या प्रश्नाला आपण निधी कमी पडू देणार नाहीत. हे मी माझ्या कानांनी ऐकलंय, माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे शिक्षण मंत्रीच आपले माननीय मुख्यमंत्रीच टोटली या विषयाला पॉझिटिव्हली असल्यामुळे एक मनात प्रचंड विश्वास होता. कारण की ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं आहे, माझ्या गावातली, माझ्या शहरातली, मी ज्या ठिकाणी मूळ जामनेर तालुक्यात आहे त्यातली मॅक्झिमम लोक ठाण्यात विविध कामानिमित्त नोकरीला आहेत, वेगवेगळ्या शासकीय प्रशासकीय सेवेत आहे. शिंदे साहेबांच्या सोबत त्यांचा जवळचा अनुभव आहे. त्यांचे व्यक्तिशः मत याआधी मी घेतलेले होते की साहेबांचं नेमकं काम करण्याच्या पद्धती कशा आहेत. तर त्यांचं म्हणणं तेच होतं की एकदा जर साहेबांनी शब्द दिला तर ते काम करतात. जे बोलतील ते स्पष्ट बोलतील. हो होणारं असेल तर होच म्हणतील, नाही असेल तर नाही म्हणतील. एवढं सर्व सारखी लोक म्हटल्यावर आपण आपल्या त्या ठिकाणी स्वतःचं डोकं लावणं कमी केलं पाहिजे. असं होईल का, तसं होईल का, आणि पॉझिटिव्हली या सर्व गोष्टी घडल्यात. परंतु मधल्या काळात अविश्वास किंवा वेगवेगळ्या विभागातील आपण लोक असल्यामुळे, वेगवेगळ्या विभागातल्या भाषा लवकर अंडरस्टँडिंग होत नसल्यामुळे काही सत्तेतल्या दुसऱ्या आमच्या लोकप्रतिनिधींचाही शब्दाचा विपर्यास करण्यात आला. ज्युनियर कॉलेजलाच अनुदान मिळणार, माध्यमिकला मिळणार नाही, व्हॉट्सअपला अशा पोस्ट काही लोकांकडून गैरसमजातून ह्या झाल्यात. त्याच्यामुळे या विषयाला क्रॅशेस पडण्याची एक भीती निर्माण झाली. परंतु मी माझ्या सन्माननीय ज्येष्ठ संघटनेतल्या लोकांना वारंवार सांगत होतो की बाबा असं काही नाही आहे, सर्वांना न्याय मिळणार आहे, कोणताच घटक यातून वंचित राहणार नाही. परंतु अविश्वास दाखवल्याचा मला काय त्रास झाला आहे ते मी तुम्हाला जाहीररित्या या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. सर आशिष इंगळे सरांचं म्हणणं आहे, सर पुढील कॅबिनेट आणि आपली समन्वय संघाची भूमिका स्पष्ट करा, पुन्हा महाएल्गार पुकारावाच लागेल. सर मला तरी वाटतं की आपण आता जर प्रॉपर विषय जर हँडल केला ॲज अ लीडर म्हणून, मला वाटतं की राज्यातल्या शिक्षकांना, वैयक्तिक मत आहे, चुकीचं असू शकतो, परंतु माझं वैयक्तिक मत आहे, राज्यातल्या शिक्षकांना वेटीस धरण्याचं कोणतंही कारण नाही. शिक्षकांना शाळेत जाऊन त्यांचं काय रोजचं काम आहे ते काम करू द्या. परंतु जे या विषयाचे जाणते अभ्यासक आहेत की ज्यांचा वेगवेगळ्या स्तरातून काम करण्याचा अनुभव आहे, असे जर 10-20 लोक एकत्र येऊन जर पद्धतशीर जर पाठपुरावा जर योग्य पद्धतीने केला तर मला नाही वाटत की पुन्हा महाएल्गार आंदोलन पुकारावं लागतं. आणि जर तुमच्या कोणी तुम्हाला असं सांगत असेल की आंदोलन केल्याशिवाय आपल्याला मिळणारच नाही, तर मित्रांनो शासन आहे, शासनाला जर विषय दडपायचा असला तर शासन कोणत्याही पद्धतीने विषय दडपत असतं. आता तुम्ही त्या ठिकाणी बघितलं की 16-17 तारखेला आपलं त्या ठिकाणी एवढं सर्व या गोष्टी घडल्या. शासनाची जर निगेटिव्ह मानसिकता राहिली असती, म्हणू शकले असते मुख्यमंत्री जर नाही द्यायचं असतं तर त्यांना की राज्यात मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी कोरोनाचा कालखंड होता, राज्याच्या तिजोरीत पैसा नाही आहे, राज्यातले प्रकल्प बंद आहेत, शासनाकडे पैसाच नाहीत, आम्ही पॉझिटिव्ह आहोत, शिक्षकांना आम्हाला द्यायचंच आहे, पण सध्या परिस्थिती नाही आहे, काय करून घेतलं असतं आपण. परंतु मुख्यमंत्री जर त्या ठिकाणी आपल्यासाठी पॉझिटिव्हली त्या सर्व गोष्टी करत असताना, तर त्या ठिकाणी मला नाही वाटत की आपण पुन्हा एकदा जी चूक आधी केली 17 तारखेला ती पुन्हा केली पाहिजे. खरं तर त्या गोष्टीची आवश्यकता नव्हती, परंतु त्या झाल्यात, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, ते बघून आपण आता पुढे गेलो पाहिजे. तर आताच्या घडीला विषय असा आहे की या ज्या शाळा आहेत ज्यामध्ये त्रुटीपात्र शाळा असतील किंवा टप्पेवाढीच्या 20% 40% व 40% 60% जाणाऱ्या शाळा असतील, या सर्वांच्या फायली जरी सोबत असल्या तर प्रत्येकाला देण्यात येणारा शासकीय स्तरावरचा जो कामाचा क्रमांक असतो तो
क्रमांक हा वेगवेगळा आहे. फायली मात्र सर्वांच्या सोबत आहेत. आता त्यांच्यावर शिक्षण विभागातून त्या पॉझिटिव्हली सर्व स्क्रुटनी करून त्या ठिकाणी अर्थ विभागाला पाठवण्यात आलेल्या आहेत. अर्थ विभागातही मागच्या आठवड्यामध्ये अधिकारी रेग्युलरली त्या ठिकाणी नसल्यामुळे बरंचसं काम पेंडिंग त्या ठिकाणी राहिलं होतं. आता ते झालेलं आहे असं कळतंय, कारण की मागच्या आठवड्यात मी पण मुंबईमध्ये न होतो आणि आज ची प्राप्त परिस्थिती अशी आहे की बऱ्यापैकी अर्थ विभागामध्ये फायलींवर काम झालेलं आहे. प्रॉब्लेम हा प्रशासन स्तरावर नाही मित्रांनो, आजही सांगतोय तुम्हाला. सूर्यभान बनसोड सर म्हणतात कुणाची एकूण समन्वय संघाच्या मेन टीममध्ये वाद होऊ देऊ नका, आपल्याला अजून 3 टप्पे पार करायचे. सर, आपण जरी समन्वय संघात असलो तर मला वाटतं की समन्वय संघातला शिक्षक पदाधिकारी असो किंवा सर्वसामान्य शिक्षक असो, त्याच्यातला फक्त शिक्षक जर जिवंत राहिला तर सर्व प्रश्न होतील. जर तुमच्यात जर नेता जन्माला आला की उद्या काय वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, तर मला वाटतं की अवघड सर्व ह्या गोष्टी होतील आणि समन्वय संघ भविष्यात टिकून राहील. कारण की सर्वसामान्य शिक्षक ज्यावेळेस मैदानावर आला तर तो याच आशेने आला की आपल्याला पगार मिळवायचा आहे, कोणाला आमदार करायचा आहे म्हणून त्या ठिकाणी लोक मैदानात आले नाहीत. आणि आपण तरी लोकांच्या भावनेशी त्या ठिकाणी कोणीतरी सध्या हा विचार करू नयेत. आणि मला तरी वाटतं की अशा प्रकारच्या सोशल मीडियावर जरी वावड्या उठत असल्या तरी कोणाचं तरी पगार न मिळवता आमदार बनवण्याचं ध्येय असलं पाहिजे, किंवा कोण आमदार बनत असेल त्यासाठी आपण सपोर्टिव्ह काम केलं पाहिजे, त्यासाठी आपली भूमिका असण्याचं कारण नाही. आपला पक्ष फक्त पगारावर लक्ष, एवढीच भूमिका समन्वय संघाची असली पाहिजे. आणि जर हे होत नसेल तर लोकच त्यांना उत्तर देतील. जर ते चुकीचे जर कोणीही वागत असेल, भलेही त्याच्यात मी असेल, भलेही मी त्यात असेल, जर मी चुकीत असत असेल लोक मला उत्तर देतील. कारण की हा बुद्धिवादी लोकांचा संघ आहे आणि लोक विचार करणारे आहेत. लोक ओळखतात कोण प्रामाणिकपणे काम करतो, कोण नुसतं देखावा करतं. या सर्व गोष्टी लोकांना कळतात. ते मी काही बोलण्याची गरज पण नाही. ठीक आहे. तर त्रुटीपात्र शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान मिळेल का मित्रांनो, त्यासाठी सांगतो. आजच माझे मित्र गजाननजी काकड सर आणि रात्री महेंद्रजी बच्चाव सर त्यांच्याकडून मी सर्व माहिती घेतली की आज रोजी कामाचं स्टेटस काय. तर सर्व गोष्टी आजही निधीच्या ज्या आहेत की CM आणि DCM साहेब याच्याकडे आपल्या पेंडिंग आहेत, की विषय खूप छोटा आहे की त्यासाठी आपल्याला काही फार पैसा लागत नाहीत. काहीतरी 94-95 कोटी रुपये आपल्याला लागतात. आणि त्यासाठी मी आज 2-3 वेळा दिवसभरातून गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. सकाळी त्यांच्या घरी जाऊन आलो, त्यावेळेस माहीत पडलं की भाऊ चाळीसगावला जाणार आहेत, निघून गेलेत बुवा, त्यामुळे ती सकाळची भेट झाली नाही. दुपारच्याला परत मी ज्या वेळेस गेलो तर त्यांचं लोकेशन कळालं की ते आपल्या शेंदोर्णी पहूरला आहेत, 15-20 मिनिटात जामनेरला पोहोचणार आहेत. जामनेरला गिरीश भाऊ महाजन आणि आमची नजर भेट काही सेकंदाची त्या ठिकाणी झाली आणि मी निवेदन घ्यायला माझ्या घरी आलो आणि घरून पुन्हा त्यांच्या घरापर्यंत जायला लागलो. गिरीश भाऊ फैजपूरला, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आता जिल्हा दूध फेडरेशन संघाचं इलेक्शन चालू आहे, त्याच्यासाठी निघून गेले आणि त्यामुळे आमची काही त्या ठिकाणी भेट झाली नाही. तरी आज इथनं हे फेसबुक लाईव्ह झाल्यावर मी पुन्हा तिकडे जाऊन जर वेळ भेटला तर रात्री पुन्हा गिरीश भाऊंना हा विषय आताच सांगतो आणि त्यानंतर उद्या सकाळी पोस्ट याच्यावर व्यवस्थित करून सांगेल तुम्हाला जर भेट झाली तर, नाहीतर उद्या नक्की सांगतो. 94-95 कोटी रुपये लागत आहेत त्रुटीपात्र शाळांसाठी आणि त्यासाठी आपण पॉझिटिव्हली करण्यासाठी यथाशक्ती जे जे करता येईल ते करू. ते काही चिंता करण्याचं कारण नाही. मात्र प्रॉब्लेम काय झालेला आहे की हे सर्व विषय एकत्रपणे सोडवण्याची जी भूमिका मंत्री महोदयांची असेल किंवा कोण्या त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून जर घेतली असेल तर त्याच्यावर सध्या काम करणं गरजेचं आहे. कारण की विषय सर्वच आहेत आणि विषय वेगवेगळे आहेत. अघोषित हा एक विषय वेगळा आहे, त्रुटीचा विषय आहे, 20% 40%चा विषय आणि 40% 60%चा आहे. आणि यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. सर, मी कुठल्याही पक्षाचं नाही आहे आणि तुम्ही पक्षाची भूमिका घेऊन जर या ठिकाणी मत मांडत असाल तर मला वाटतं की मी 1-1.5 तास वाया घालवतोय.
हे बोलणं शोभत नाही सर आपल्याला. मधुकर सांगले सर, या ठिकाणी जे काम केलं जाते सर्वपक्षीय माध्यमातून केलं. एकतर आपण कोणाला विचारून नोकरीला लागलो नाही आहोत तिथं. आपण नोकऱ्या या ठिकाणी स्वतःहून या संस्थांच्या केल्या, ज्या मुळात शाळा ज्या आहेत, ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या निर्णयातून जन्माला आलेल्या ह्या कायम विना अनुदानित शाळा आहेत. मात्र आतापर्यंत अनुदानाचे टप्पे जर कोणी दिलं असेल तर त्याचं ते शासन कोणते आहेत ते तुम्ही स्वतः बघा. मी कशाला बीजेपीची लाल करू स्टेटमेंट. जरा तुम्ही फेसबुकला टाकते, जरा विचार करून टाका. मिळू द्यायचे नाही का लोकांना पगार तुम्हाला? आता जे सरकार सत्तेत आहेत त्यांच्याशी नाही भांडायचं तर कोणाशी भांडायचं? चर्चा कोणाशी करायची आपण? डॉक्टर मधुकर सांगले, जरा भान ठेवा. राज्यातल्या 15 ते 20 वर्षापासून पेंडिंग असणाऱ्या लोकांचा विषय आहे. पोटाला पगार नाही लोकांच्या, तुम्ही राजकारण घेऊन बसला इथे. असे कमेंट करताय तुम्ही फेसबुकला. मी इथे कुठल्याही पक्षाची वकिली करायला तुमच्याशी फेसबुक लाईव्ह करलेलं नाही आहेत, कारण की मी मुळात बोलत असताना आधीच क्लिअर केलं की लिडरशिप आणि संघटनेची ताकद या मूळ विषयावर बोलतोय. आणि लोकांनी कमेंट टाकल्यामुळे मी त्या ठिकाणी तुम्हाला लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देतोय. मला काय संबंध आला बीजेपीची लाल करण्याची? काय भाषा वापरतो? शिक्षित का कोण वेगळ्या लोक आहेत? त्यामुळे जरा भान ठेवून प्रश्न विचारा. तर मित्रांनो, अशी लोक निंदकाचे घर असावे शेजारी असं समजून आपण आपलं काम सुरूच ठेवणार आहे. कारण की जे सरकार सत्तेत आहेत, दोघं पक्षातले जे काय या आपल्या शिक्षकांच्या विषयाला पॉझिटिव्हली घेणारे जेही नेते मंत्रिमंडळी आमदार असतील, त्या प्रत्येकाच्या दारात जाणं एक संघटनेचा लीडर म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आपण काम करणार. मुळात आता याच्यात एकच होतंय, माझं वैयक्तिक मत आहे, ते 100% चुकीचंही असू शकतं, परंतु मला तरी वाटत नाही की पुन्हा आता राज्यातल्या शिक्षकांना प्रश्न मिटण्यासाठी वेटीस धरावं आणि त्यांना आझाद मैदानात बोलवावं याची फार काही आवश्यकता नाही. एक प्रॉपर 5-25 लोकांचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं तरी सुद्धा या विषयाला आपल्याला न्याय देता येईल. आणि त्यासाठी समन्वय संघाचे जे आमचे ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी करून घेणार आहोत. फक्त एकच या ठिकाणी जाता जाता आता संपवतो आणि बोलतो की काही पथ्य आपण पदाधिकारी म्हणून या ठिकाणी पाळले पाहिजेत. खरं तर मी आता माझ्या संघटनेच्या बाबतीत म्हणजे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षितर कर्मचारी संघटना या बाबतीत बोलतोय. संस्था संघटना पक्ष स्थापन करताना एका लिखित घटनेची ती आपण स्थापन केलेली आहे. त्याच्यामुळे यापुढे काम करत असताना प्रत्येक पदाधिकाऱ्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना काम कसं करावं, कोणी करावं, त्याची नियमावली बनवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी व त्याची सुरुवात सर्वांनीच करावी व त्याचं पालन करावं. त्यामुळे आपली संघटना ही खंबीरपणे राज्यामध्ये अधिक चांगलं मजबूत काम करेल. आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने एक चांगला लीडर म्हणून त्या ठिकाणी योगदान त्या ठिकाणी दिले पाहिजे. सर, तुम्ही कोणाची पर्वा करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद सर. आज आपल्याला एक माहिती असेल की एखादा पदाधिकारी नेता बनण्याचं स्वप्न जरी असलं आणि त्याचं ते साकार जरी करायचं असलं तरी ध्येयवादी आणि गगनभरारीचं वेड हे असावं लागतं. कबुतराला देखील गरुडाचे पंख लावता येतील, पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाहीत आणि उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीशी घट्ट रुजून राहायचं असतं. त्यामुळे पदाधिकारी म्हणून तुमच्या डोक्यात कधी हवा जाऊ देऊ नका. भले तुम्ही एका छोट्या जिल्हाध्यक्षापासून आज राज्याच्या मोठ्या पदावर काम करत करत वर गेला आहात तर आपण खूपच 30 मार खा झालेत. आपल्या डोक्यात हवा शिरू देऊ नका. आपण आपले पाय जमिनीवरच घट्ट धरून ठेवा. लोकांशी नाळ टेकून ठेवा. लोकांचे फोन घ्या, लोकांशी बोला, लोकांना धीर द्या, लोकांचा आत्मविश्वास वाढवा. कुठेही लोक निगेटिव्ह होतील अशा प्रकारचे कॉमेंट्स टाकू नका. आणि सोशल मीडियावर व्यक्त होत असताना या 2-4 वर्षात ज्यांना आपण जबाबदाऱ्या दिल्या त्यांना जुन्या जाणत्या लोकांचा संघर्ष माहीत नसल्यामुळे पातळी सोडून भाषा बोलतात. त्यांना जरा शिस्त
तुम्ही सर्वांनी मिळून लावावी आणि लोकांसाठी चांगलं काम करावं या शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर, यापुढेचा आमदार फक्त शिक्षक समन्वय संघाचा. आजही मी जाहीररित्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुम्हाला पगार घ्यायचा आहे की आमदार निवडायचा आहे? तुम्ही कॉमेंट करा मित्रांनो. मला तरी माझं वैयक्तिक मत आहे 100% चुकीचं असू शकेल. जर आज तुम्ही जर आमदारकी मागलात तर तुमच्या महाराष्ट्रातल्या 7 विभागातून एखाद्या विभागातून चुकून तुमचा एखादा आमदार निवडून आला तर एका आमदाराचं भलं होईल, एका आमदाराच्या घरात पेन्शन येईल, त्या आमदाराचं कुटुंब लाईफ टाईम सुखी होईल. बाकीच्या महाराष्ट्राचं काय? तुम्हाला आमदार करण्यासाठी आझाद मैदान लोक नाही येत आहेत. सविचार सभा यासाठी नाही घेतले आपण की कोणाला आमदार करायचं म्हणून. लोक आपण गोळा केली पगारासाठी आणि पगार हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. असले फालतू धंदे करायचे असतील तर राज्यातला शिक्षक तुम्हाला माफ करणार नाही. पगार महत्वाचा आहे. लोकांच्या घरात पगार जाऊ द्या. हात जोडून विनंती माझी, कोणाच्या डोक्यात जर अशा संकल्पना येत असतील तर त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की लोकांना पगार आधी घेऊ द्या बाबा हो, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. जर एखाद्याच्या आमदार होण्याच्या स्वप्नामुळे जर या विषयाला जर गालबोट लागलं तर त्याला महाराष्ट्राचा शिक्षक माफ करणार नाही. मला तरी वाटतं की राज्यातले सन्माननीय जे कोणी आमदार होण्याचे स्वप्न पाहत असतील तर ते जर हे फेसबुक लाईव्ह पाहत असतील तर त्यांना कळकळीची विनंती आहे, बाबा हो, तुमच्या आमदारकीपेक्षा माझ्या शिक्षकांचा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्याला न्याय देण्याची आपली भूमिका असली पाहिजे. नंतर करत बसा. आपल्याला आमदार करून एका कुटुंबाचं भलं करायचं आहे का? आपल्याला पगार महत्वाचा आहे आणि पगारासाठी स्वतःच्या पदराचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी लोक येतात. त्या ठिकाणी ती माय माऊली आपली बिचाऱ्या बऱ्याच विधवा माता भगिनी होत्या, 25-25, 30 दिवस बसून होत्या. तुम्हाला आमदार करण्यासाठी आलेल्या नव्हत्या. त्या त्यांच्या मुलाचं भविष्य पाहण्यासाठी त्या आझाद मैदानात बसून होत्या. दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवसात आमच्या माता भगिनी खांद्याला खांदा लावून आझाद मैदानात होत्या. त्या काही तुम्हाला आमदार करण्यासाठी त्या ठिकाणी बसल्या नव्हत्या. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.